भांडणं किंवा प्रशासन काम करत नाहीये किंवा प्रशासन कमी पडतं हे बोलणं योग्य आहे का हे मला स्वतःला वाटतं. कारण खूप वेळा आपण बघतो की आपणच नागरिक रूल्स फॉलो करत नाहीत. आपल्याला प्रशासनाकडून काय हवंय की ज्या नागरिकांच्या भावना जसं स्पीड ब्रेकर असते, स्पीड ब्रेकरला कलर नाहीये, त्याची मेजरमेंट जी आहे ती प्रॉपर नाहीयेत किंवा बऱ्याच ठिकाणी शाळा सुटल्यानंतर तिथं पोलिसांची अनुपस्थिती असते किंवा पोलीस असले तरी ते ऍक्टिव्हली तिथं पार्टिसिपेशन करत नाही. डंपरच्या बाबतीत असतील की डंपरला एखादी दुसरी एंट्री असेल किंवा सिटीमध्ये येण्यासाठी किंवा एक डंपरला स्पीड लिमिट हे आपल्या मागले हे आपले सजेशन्स आहेत. ते आपल्याला आज आपले जे प्रतिनिधी आहेत, शासन प्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत शांततेच्या मार्गाने पोहोचवायच्यात. यामध्ये कोणताही राजकीय विरोध, राजकीय बाजू आपल्याला मांडायची नाहीये. आपण एक नागरिक म्हणून आलो, आपण कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी, कोणत्याही विचारधारेची एक व्यक्ती म्हणून एक बारामतीकर म्हणून आपण इथे आलो. इथे आपल्या ज्या काही अडचणी आहेत ना त्या आपल्याला सांगायचं आणि इथे आलेला प्रत्येक जण मला खात्री आहे कालचा त्या बापाचा आणि त्या मुलीचा व्हिडिओ बघून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं असेल, प्रत्येकाला रात्रभर झोप लागली नसेल आणि खूप वेळा आपल्या डोक्यात येतं की यार आत्ता पण येताना आपल्या डोक्यात आलं असेल की आत्ता आपल्याला कोणता डंपर उडवेल का. प्रत्येक वेळेस मला स्वतःला सांगायचं तर मला आता सुरक्षित वाटत नाहीये, पण मला सेफ वाटत नाहीये. प्रत्येक वेळेस माझ्याही डोक्यात हा प्रश्न होतो की याला जबाबदार कोण. पहिल्यांदा कोणतीही गोष्ट झाली की आपण सरसकट शासनाला धारेवरती धरतो, ती शासनाची चूक असते. पण ती पण माणसे ते आपल्याला सांगायला लागतात, ते हेल्मेट सक्ती करतात आपण विरोध करतो, ते फाईन टाकायला लागतात आपण त्याला विरोध करतो. हे जोपर्यंत दोन्ही बाजूनी होत नाही ना तोपर्यंत विकास घडणार नाहीये. आपली बारामती विकसित आहे. बारामतीचे रस्ते हे देशाला आदर्शवादी दाखवू शकतात. भव्य सुशोभीकरण असेल, काही चुका असतील मान्य आहेत. प्रत्येक गोष्टीला काही एक निगेटिव्ह बाजू असते, पण ह्या निगेटिव्ह बाजूला आपण सकारात्मकतेने कसं ठेवू शकतो आणि त्यामधून चांगले बदल कसे घडू शकतो हे आज आपल्याला चर्चा करायची. मी पहिल्यांदा ते यादव सरांचे आभार व्यक्त करते की ते काल माझा फोन झाला आणि त्यांनी खूप सकारात्मक प्रतिसाद दिला. यादव सर मला तुम्हाला सांगायचंय की आमचा विरोध असा किंवा वेगळा मला गोळा करून वेगळ्या काही करायचं नाहीये. इथे आलेला एक सामान्य बारामतीकर आहे. तुमच्या माहितीस्तव सांगतो, काल याच टायमिंगला आमच्या एक दोन सहकाऱ्यांना मी फोन केला होता आणि म्हटलं होतं की यार यावरती काहीतरी प्रोसिजर झाली पाहिजे, कुठेतरी यावरती एक सकारात्मक मार्ग निघाला पाहिजे. त्यावेळेस आम्ही व्हॉट्सअप लिंक क्रिएट केली आणि ती शेअर केली. त्या लिंकच्या माध्यमातून मला माहिती आहे की तुम्ही पण त्या ग्रुपमध्ये जॉईन आहात. लोकांचे लाईव्ह प्रॉब्लेम तिथे दिसतात. खूप वेळा असं होतं की मला 100 प्रॉब्लेम आहेत पण मी 100 प्रॉब्लेम मांडणार कोणासोबत. मग त्या बारामतीकरांच्या प्रश्नांचा त्यांना अडचणी आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आणि तुमच्याकडून ते सकारात्मकतेने तुम्ही त्या पूर्ण कराल. आमच्याकडून काही जरी सहकार्याची अपेक्षा असेल तर ती सहकार्य करण्याची आज ग्वाही मी आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला देते. आपण शासनाला सहकार्य करणार आहोत ना आपल्या चांगल्या गोष्टींसाठी. उद्या हेल्मेट सक्ती चालू केली करणार आहोत ना 100%. सर मी तुम्हाला विनंती करते, मी पहिल्यांदा एक निवेदन वाचून दाखवते की आपण काय निवेदन केलंय. जास्त मोठा आहे पण थोडासा वेळ द्या. साहेबांनी वरती बोलवलं. हा ठीक आहे चालतील त्यांना सगळे ते ऐकून घेणार आहेत आपला. अहो ते रक्तदान शिबिरला जातात ते इथं पण येते. तुमच्या निवेदनात काय काय तुम्ही मांडत तुम्ही मांडा आणि ज्यांना जे मुद्दे मांडतात नाही तर मांडू द्यायला त्यात आल्या पाहिजे परत. कारण तुम्ही म्हणण्यापेक्षा अजून इतर लोकांचे वेगळे मुद्देच नाही त्याच्यात आले प्रधान साहेब आल्यावर मुद्दे मांडा कुणाला आपल्याच माणसाला मुद्दे येतात ते विनंती करून येतात. त्यांची ड्युटी आपली ड्युटी येऊन बसायची. ठीक आहे. माननीय प्रांत अधिकारी बारामती यांचं विनय सादर. विषय बारामती शहरातील वाढते रस्ते अपघात आणि वाहतूक कोंडीवरील उपाययोजनांबाबत तातडीने लक्ष घालण्याबाबत. महोदय, आम्ही बारामतीचे जागरूक नागरिक आपणास बारामती शहरातील दैनंदिन वाहतूक परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन लिहित आहोत. बारामती शहरात सध्या रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनकपणे वाढले असून यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
तसेच शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर आणि चौकांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे, ज्यामुळे नागरिक आणि वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। यावर तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे। आपणास निदर्शनास आणू इच्छितो की या समस्येवर विविध स्तरांमधून सूचना आणि उपाय समोर आले आहेत। त्यांचा सारांश खालीलप्रमाणे: सध्याची वाहतूक परिस्थिती आणि प्रमुख समस्या। शहरातील मुख्य चौक आणि बाजारपेठा सकाळ आणि संध्याकाळी विशेषतः बाजारपेठेची परिसर वाहतुकीची मोठी कोंडी होते। यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो आणि गोंधळ निर्माण होतो। शाळा आणि महाविद्यालयांजवळील रस्ते शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या या वेळेस परिसरात वाहतुकीची गर्दी वाढते, त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्रास होतो। अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल, टेक्निकल हायस्कूल रोडवरील शाळा सुटायच्या वेळेस आणि शाळा भरायच्या वेळेस खूप ट्रॅफिक जाम होतं। त्यावेळेस स्कूल व्हॅन सोडून त्या मार्गावर सर्व 3 व्हीलर 4 व्हीलर गाड्यांना तो रस्ता बंद करण्यात यावा। तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी टेक्निकल हायस्कूलच्या आवारात गेटवर कुठेही सिक्युरिटी गार्ड नाही। शाळा सुटल्यावरती विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे आहे। अव्यवस्थित पार्किंग अनेक ठिकाणी वाहनांचे अव्यवस्थित पार्किंग हे वाहतूक कोंडीचे एक प्रमुख कारण बनले आहे। रस्ते छोटे झाले आहे आणि वाहतूक वाढली आहे। सायकल ट्रॅक आणि मुख्य रस्ता एकच असल्यामुळे तसंच रस्त्याच्या बाजूला गाड्या पार्क केल्यामुळे वाहतुकीचे नियोजन बिघडले आहे। बारामतीतील सर्व महत्त्वाचे रस्ते धोकादायक झाले आहेत। माणसे आणि गाड्या एकाच रस्त्यावरती आहे आणि पार्किंगही त्याच रस्त्यावरती आहे। वाहतूक आणि पार्किंगचे अजिबात पर्यायी आणि व्यवस्थित नियोजन नाही। डॉक्टर बाबळे हॉस्पिटल समोर देखील अवास्तव पार्किंग आहे। नियमांचे उल्लंघन करून इमारतीच्या पार्किंगमध्ये न ठेवता तेथे व्यापारी गाळे काढले आहेत, त्यामुळे रस्त्यावर वाहने पार्किंग केली जातात। त्या इमारतीची पार्किंग व्यवस्था खुली करावी। पादचाऱ्यांसाठी समस्या वाढत्या वाहतुकीमुळे पादचाऱ्यांचे रस्ते ओलांडणे कठीण झाले आहे, त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे। फुटपाथावरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांचे रस्ते अरुंद झाले आहेत। अवघड वाहनांची अनियंत्रित वाहतूक डंपर, हायवा आणि इतर अवजड वाहने शहराच्या आतमधून विशेषतः शाळा आणि गर्दीच्या परिसरातून भरधाव वेगाने जातात। सकाळी 6 ते रात्री 10 अशा वाहनांना शहरात प्रवेशबंदी असावी। अनेक डंपर चालक दारू पिऊन किंवा मोबाईलवर बोलत गाडी चालवतात, त्यामुळे अपघातांचा धोका वाढतो। सातव रोड येथील पुलावरून सुरू असलेली अवजड वाहतूक तात्काळ बंद करावी व बंद असलेले हाईट रिस्ट्रिक्टर पुन्हा बसवावे। अतिभार ओव्हरलोडिंग आरटीओ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवजड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहतूक केली जाते, त्यामुळे अपघात होतात। वाहतूक कोंडीच्या विशेष ठिकाणी शाळा आणि कंपन्यांच्या सुट्ट्याच्या वेळेस व्हीपी चौक, MIDC चौक मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। MIDC चौकातून हजारो विद्यार्थ्यांची ये-जा असते। त्याच वेळेस कंटेनर, JCB आणि इतर अवजड गाड्यांची वाहतूक होते, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते। बारामती क्लब ते पेन्सिल चौक आणि हॅपी स्ट्रीट रोड सारखे ट्रॅफिक जाम असते। सातव चौक येथे दोन्ही बाजूंनी चहासाठी थांबलेल्या लोकांची खूप गर्दी असते, त्यामुळे शाळा कॉलेजमधील पालकांना मुलांना ने-आण करण्यास त्रास होतो। रस्ते बांधकाम आणि सुशोभीकरण भिगवण चौक ते पेन्सिल चौक दरम्यान वाहतूक वाढली आहे आणि सुशोभीकरणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत। तसेच रस्त्याच्या कामानंतर बांधकाम साहित्य रस्त्यावरच सोडून दिले जाते, त्यामुळे रात्रीच्या वेळेस अपघात घडतात आणि काही चौकातील सुशोभीकरणाचा आकार गरजेपेक्षा मोठा आहे, त्यामुळे ट्रॅफिक सुरळीत चालत नाही। वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि इतर समस्या इतर वाहन चालक विशेषतः दुचाकी चालक घाई करतात आणि थांबत नाही। मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, अतिवेगाने वाहन चालवणे, लायसन आणि हेल्मेटचा वापर अनिवार्य नसणे, 3 आसनी दुचाकी चालवणे, सिग्नलचा अभाव, दुर्लक्ष अनेक ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल बंद आहे आणि प्रभावीपणे काम करत नाहीत। CCTV कॅमेऱ्यांचा अभाव शहराच्या प्रत्येक चौकात CCTV कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे। स्थानिक प्रशासकीय अनास्था नगरसेवक आणि संबंधित अधिकारी वाहतूक व्यवस्थेकडे पुरेसे लक्ष देत नाही। RTO आणि पोलीस प्रशासनावर केवळ दंडात्मक कारवाईवर लक्ष केल्याचा आरोप आहे, तर मोठ्या वाहनांना अडवले जात नाही। इंदापूर चौकात ट्रॅफिक पोलीस एका कोपऱ्यात उभे असतात आणि कोणत्याही प्रकारचे ट्रॅफिक कंट्रोल करत नाहीत। तसेच एक ट्रॅफिक पोलीस अधिकारी फक्त नो पार्किंग मधील गाड्यांचे फोटो काढून ऑनलाईन दंड आकारतात। रहदारी नियंत्रणाकडे अजिबात लक्ष नसते। चौकात कर्तव्यावर नेमलेल्या अधिकाऱ्यांची उपस्थिती असून नसल्यासारखी असते। पतंगांचा मांजाच्या विक्रीवरती बंदी असावी, कारण त्यामुळे दुचाकी स्वारांना इजा होत आहे। नायलॉन मांजामुळे देखील अपघातांचे प्रमाण वाढले आहे। नुकतेच कॅनॉल रोडवरील दुचाकीवरून चालत असणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेला मांजा कापल्याने त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे। अपुरे रस्ते आणि पथदिवे व्यवस्था 3 हट्टी चौक आणि रस्ता पुनर्वसनाकडे दुर्लक्ष, तसेच रस्त्यावरील पथदिवे सुस्थितीत नसणे किंवा चालू नसणे यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होतात। स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारणे गरजेचे आहे। बऱ्याच ठिकाणी स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे नसल्यामुळे ते लक्षात येत नाही व गाडी घसरून अपघात होते। भिगवण रोडवरील नामवंत MS शाळेसमोरील स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे नाहीत।
अव्यवस्थित फ्लेक्स आणि हातगाडी अतिक्रमण, रस्त्यांवरील अनधिकृत आणि अव्यवस्थित फ्लेक्स बोर्ड आणि फळ व भाज्या विक्रीच्या हातगाडी यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. बारामतीमध्ये भरपूर ठिकाणी अतिक्रमण आहे. उदा भिगवण रोड, गुणवडी चौक, इंदापूर चौक, भिगवण चौक, कारभारी चौक, सातव चौक, इंदापूर चौक, शिवाजी चौक. बारामतीतील प्रत्येक चौकात अतिक्रमणाची मुख्य समस्या आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होतात. कारभारी चौक कसबा बारामती येथील फुटपाथावरील अतिक्रमण हटवून रस्ता पूर्ववत रुंद करावा आणि फुटपाथ पादचाऱ्यांसाठी खुले करावे. अल्पवयीन वाहन चालक 18 वर्षाखालील शाळा आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना गाडी चालवायची परवानगी देऊ नये. विना परवाना वाहन चालवणाऱ्या मुलांच्या पालकांवर दंडात्मक कारवाई करावी. त्यांना पोलीस स्टेशनला विचारून जाब विचारावा. तरुण 20-22 वर्षाची मुले गाडी खूप वेगाने चालवतात. बिगर लायसनवाले जास्त ड्रायव्हर आहेत बारामतीत. 4 व्हीलर असते किंवा 2 व्हीलर ते गाड्या चालवतात आणि वरून वेगळाच रुबाब करतात. रेल्वे ब्रिजवरील समस्या, रेल्वेच्या ब्रिजवर सर्व्हिस रोड करून येऊन यू टर्न घेणाऱ्या ब्रिजवर येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. तसेच 4 चाकी वळाले देखील यू टर्न घेऊन खालच्या ब्रिजवर येतात. त्याप्रमाणे आलेले वाहन चालक देखील यू टर्न घेऊन सर्व्हिस रोडला जातात. त्यामुळे अपघातांची शक्यता अजूनच वाढते. त्या ठिकाणी देखील सातव चौकात वाहतुकी शाखेचे कर्मचारी नेमणे गरजेचे आहे. चालकांचे अज्ञान आणि बेजबाबदार वर्तन, वाहन चालवणाऱ्यांचे अज्ञान आणि सुरक्षित ड्रायव्हिंग बाबतचे ज्ञान लोकांना बिलकुल नाही. वाहतुकीचे नियम लेनचे पालन करणे याबद्दल प्रचंड अज्ञान आहे. उदा परकाळे बंगल्याजवळ निरीक्षण केल्यास लक्षात येईल की माळ्यावरच्या देवीच्या बाजूने येणारी 80% लोक 3 हत्ती चौकाकडे वळताना 100% चुकीच्या पद्धतीने म्हणजे उजवीकडून वळतात. पार्किंग सेन्स नावाचा प्रकार आपल्या लोकांकडे नाही. सुधारण्यासाठी सूचना आणि सुचवलेले काही उपाय. वाहतूक सिग्नल आणि पोलिसांची नियुक्ती. सर्व प्रमुख चौकामध्ये सिग्नल तात्काळ कार्यान्वित करावे. प्रत्येक प्रमुख चौकात वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी. गर्दीच्या वेळी आणि मुख्य चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची संख्या वाढवल्यास वाहतूक नियमामध्ये सुधारणा होऊ शकते. शाळा आणि कंपन्या सुटण्याच्या वेळेस दुपारी 4 ते रात्री 8 प्रत्येक चौकात उदा 3 हत्ती चौक, भिगवण चौक, सागर चौक यामध्ये किमान 2 पोलीस कर्मचारी तैनात करावे. वाहतूक पोलीस सक्षम पाहिजेत. कॅमेरा बसवून वेगवान नियंत्रण, वाहन चालक यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. अवजड वाहनांवरील नियोजन. अवजड वाहनांची शहरातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी. त्यांना वाहतूक रिंग रोडनेच करावी. त्यांना पर्यायी मार्ग काढले पाहिजे. कन्स्ट्रक्शन मटेरियल वाहतूक रात्रीच्या वेळेस करण्यास परवानगी द्यावी. सर्व टिप्पर गाड्यांची स्पीड लिमिट 40 पर्यंत लॉक करावे आणि चालकांची नियमित तपासणी करावी. अतिभार गेलेल्या वाहनांवर RTOने कठोर कारवाई करावी. मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री यांनाही निवेदन दिले पाहिजे. म्हणजे संपूर्ण राज्यातील ओव्हरलोडिंग बंद होईल व अपघाताला आळा बसेल. पार्किंग व्यवस्थेची सुधारणा. शहरातील पार्किंग सोयी सुविधांकडे लक्ष देण्यात यावे. शहरात अधिकृत पार्किंग जागांची उपलब्धता वाढवणे, अनधिकृत पार्किंगवरती कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये व्यापारी गाळे काढले असल्याने ती पार्किंग व्यवस्था खुली करावी. अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई. रस्त्यावरील अव्यवस्थित फ्लेक्स लावण्यास सक्त मनाई करण्यात यावी. हातगाड्यांचे नियोजन आणि अतिक्रमण हटाव होईल. शक्य असल्यास फळ व भाजीपाला विक्रीसाठी हातगाड्यांच्या मुख्य रस्त्यावर किंवा त्यांच्या कडेला उभे राहू देऊ नये. त्यांच्यासाठी विशिष्ट अशी जागा निश्चित करावी. शहरातील सर्व अतिक्रमण, सर्व चौकांमधील अतिक्रमणे प्रशासनाने तातडीने हटवावेत. वाहतूक नियमांचे पालन आणि कारवाई. सर्व नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. अन्यथा नियम भंग करणाऱ्यांवरती योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी. मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्यांवरती कठोर दंडात्मक कारवाई करावी. अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांवरती लक्ष ठेवून कारवाई करावी. प्रत्येक चौकात CCTV कॅमेरा बसवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरती नजर ठेवावी. लायसन्स आणि हेल्मेटची सक्तीने अंमलबजावणी करावी. CCC दुचाकी चालवणाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी. अल्पवयीन वाहन चालकांवरील नियंत्रण. 18 वर्षांखालील मुलांना गाडी चालवायची परवानगी देऊ नये. विना परवाना वाहन चालणाऱ्या मुलांवरती पालकांवरती दंडात्मक कारवाई करावी. जनजागृती मोहीम. वाहन चालक आणि पादचाऱ्यांच्या वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणे. NSS आणि RSP विद्यार्थ्यांसोबत पथनाट्य आणि रस्ता सुरक्षा अभियान राबवून जनजागृती करावी. पर्यायी मार्गांचा विकास केल्यामुळे मुख्य रस्त्यांवरील भार कमी होऊ शकतो. वाहतूक व्यवस्थापन. शहरात आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर वाढवावे. उदा महात्मा फुले चौक, RTO ऑफिस जवळील चौक, देशमुख चौक, 4ही रस्त्यांवर दौंड रोड, खंडोबा नगर रोड, बारामती शहर रोड, MIDC रोड स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारणे गरजेचे आहे आणि ते लवकरात लवकर रिपेंट करावे.
कॅनल सुरक्षा, कॅनलचे अस्तरीकरण झाल्यानंतर कॅनलच्या दोन्ही बाजूने जाळी बसवणे काळाची गरज आहे, त्यामुळे अनेक अपघात वाचू शकतात. प्रशासकीय समन्वय आणि जबाबदारी. बारामती विभागांचे रस्त्यावरील काम झाल्यानंतर साहित्य तात्काळ हटवावे. स्थानिक राजकीय नेत्यांनी वाहतूक आणि व्यवस्थेच्या सुधारणेसाठी पुढाकार घ्यावा. गावातील दुकानात मांजा विक्री करू नये असा ठराव करून त्यावरती बंदी घालावी. 3 हट्टी चौक आणि इतर महत्वाच्या रस्त्यांना तातडीने पुनर्वसन रिडेव्हलपमेंट करावं. रस्त्यांवरील पथदिवे सुस्थितीत आणि नियमित चालू असल्याची खात्री करावी. कॉलेज शाळा भरताना व सुटताना त्या रोडवरील सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणे गरजेचे आहे. सर्व विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर वाहतूक चालू करावी. RTOने कठोर चाचण्या घेऊनच लायसन्स देणे गरजेचे आहे. पोलिसांनी फक्त लपून छपून राहून दंड वसुली करण्याऐवजी बेसिक पोलिसिंग व्यवस्थित केले तर नक्कीच अपघात कमी होतील. शाळांमधील सुरक्षा. टेक्निकल हायस्कूल सारख्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि गेटवर सुरक्षा रक्षक तैनात करावेत. या सूचनांचा आपण गांभीर्याने विचार करा आणि योग्य ती कार्यवाही कराल अशी आशा आहे. आपल्या सहकार्यामुळे बारामती शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत आणि सुरक्षित होईल. अपघातमुक्त आणि सुरक्षित बारामतीसाठी एकत्र प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य आणि सहभाग गरजेचे आहे. धन्यवाद. आपले नम्र बारामतीचे जागरूक नागरिक. सदरचे मुद्दे हे सर्व आम्ही बारामतीकरांकडून गोळा केलेले आहेत. हे कुठल्या आमच्या वैयक्तिक आमचे हे कोणतेही मतं नाही आहेत. हे आम्ही जे बारामतीमध्ये काल काय गेले 24 तासामध्ये 24 तास झाले. 24 तासामध्ये आमच्याकडे एवढ्या सूचना आलेल्या, त्यापेक्षा अधिक सूचना आल्या असत्या, पण आम्हाला ग्रुप काही वेळ बंद करावा लागला. चालू केल्यानंतर परत सूचना आल्या. म्हणजे बारामतीमध्ये ज्या काही एवढ्या काही समस्या आहेत त्या आम्ही फक्त प्रशासनाला जबाबदार धरत नाही ह्या गोष्टीला, पण प्रशासनाने देखील ज्यावेळेस नागरिक काहीतरी मागणी करतात त्यावेळेस प्रशासनाने देखील त्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करून दोन्हीच्या एकत्रित माध्यमातून आपली बारामती अपघातमुक्त बारामती आणि सुरक्षित बारामती करण्यासाठी आम्ही आपल्याबरोबर आहोत. आमची कधी कुणाला गरज पडली, प्रशासनाला गरज पडली आम्हाला बोलवा. एक जागृत नागरिक म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. आणि कोणाच्या अडचणी असतात वरती 4-5 जण हे आलेले आहेत ना सगळे प्रतिनिधी नागरिक आहेत. असं कोण आहे साहेब? एवढे सगळे बसतात नाही ते सगळे बारामतीकर. आम्ही सर्वसामान्य बारामतीकर म्हणून सांगितलं. आता ताईंनी जे मुद्दे सांगितले आपल्याला हे सगळे हे जे मुद्दे वाचले ताईंनी ते सर्व कर्तव्य अधिकाऱ्यांचंच होतं. ताई आमच्या कधीच अधिकाऱ्यांना विरोध नव्हतो, पण खंडोबानगरचे नागरिक 2014 पासून ते शेवटचा अर्ज त्यांचा मार्च महिना 2025 पर्यंत बारामती नगर परिषदला अर्ज करून सांगत असतील की महात्मा फुले चौकातनं गाड्या फास्ट येतात तिथे स्पीड ब्रेकर बसवू नका. तर अजून किती सहकार्य करायचं? इतके जीव गेलेले आहेत बारामती. फक्त हायवाने जीव गेलेले आहेत, हायवा गाडीने जीव गेलेले आहेत. तर हे हायवा गाडी जी आहेत ना, हे हायवा गाडी इथल्या माफियांच्या चालू आहेत. हायवा गाडी बाहेरच्या राज्यातून आणतात, डुप्लिकेट नंबर प्लेट करून इथं वापरतात आणि त्यांच्या ड्रायव्हर UP बिहारचे असतात. ऍक्सिडेंट केले की पळून जातात. ही सिस्टीम बारामती झाली. आता कुणीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे ना. कालची घटना ज्यावेळेस इथं आंदोलन नागरिकांनी केलं, 1 तासात स्पीड ब्रेकर बसला. 1 तासात स्पीड ब्रेकर येतो. 2014 ते 2025 पर्यंत स्पीड ब्रेकर बसत नाही. जर ते आधीच बसला असता तर त्या निष्पाप एका बापाचा, 2 मुलींचा आणि त्यांच्या आजोबांचा बळी गेला नसता. ह्याची जबाबदारी कुणीतरी स्वीकारली पाहिजे ना. जर बारामतीचा नागरिक काही त्याच्या अडचणी टॅक्स द्यायला उशीर झाला तर त्याला शास्ती बसते. म्हणजे बारामतीच्या सीओची जबाबदारी नव्हती का? अर्ज आलेले 14 पासून तिथं ऍक्सिडेंट होत आहे, अजूनपर्यंत त्यांनी ते बसवलेलं नाही. कोण जबाबदार याचं? फक्त नागरिकांनी सहकार्य अजून बळी देत राहायच्या का? कोणावर तरी जबाबदारी टाकली पाहिजे आणि ही जबाबदारीची ज्या अधिकाऱ्यावर जबाबदारी होती त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे. कारण की त्याची ड्युटी नाही, तो ड्युटी व्यवस्थित हे करत नसेल तर ती जबाबदारी घ्यायला शिकली पाहिजे. आणि आपण जे आंदोलन केलं खूप इथपर्यंतच नाही, हे फक्त एका दिवसात त्यांनी गाडी एकाच दिवसात कारवाई केली. ते बी 1 ते 5 वाजेपर्यंत 14 हायवांना बेकायदेशीर सापडले. 1 ते 5 वाजेपर्यंत 14 हायवा बेकायदेशीर सापडत असतील तर असे किती हायवा बारामतीत चालत आहेत? ते ओरिजिनल नंबर प्लेट आहेत का? त्यांचे मालक कोण काय हे काही बघितलं जात नाही. हे सगळे हायवा चालतात. वाळू मुरुम हे सगळं बेकायदेशीर चालले आणि प्रशासन याच्याकडे डोळे झाकपणा करत आहे आणि त्यांना काहीच नाही. संध्याकाळचं जर नाना 10 ते
10 ते 12 पर्यंत आपण गांधी चौकात थांबला ना, तिथं रोज एक हायवा फास्ट जातो वाळूचा, इतक्या फास्ट जातो की ते तिथं एक 2 व्हीलरवर येतो आणि तो बॅरिगेटिंग लावतो असं रस्त्याला आणि फास्ट हायवा सोडतो, गांधी चौकात न जातो. तुम्ही जो मुद्दा मांडला ना, प्रशासनाला अशाच आपल्या बारामतीकरांची बळी द्यायची आणि एका दिवसात 5-25 जणांवर कारवाई करायची. त्याच्यामुळेच हे प्रशासन आहे ना झोपलेले. फक्त आपल्याला हे शोगिरी सगळं आपल्याकडनं घेणार निवेदन बरोबर आणि काही कारवाई करणार नाही. ट्राफिक ऐका ना, ट्राफिकच्या रिलेटेड मुद्दा जो आहे, तुम्ही इंदापूर चौक ते भिगवण चौक जा, हे आपण सांगायला पाहिजे का? बरोबर आहे, त्यांची ड्युटी नाहीये का? बरोबर आहे. तुम्ही मेल्यानंतर हे जागे होणार का? फयाज ना अजून एक गंभीर मुद्दा आहे. 2023 ला सहाय्यक अभियंता श्रेणीचे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी नगरपालिकेला यांना कळवलेलं आहे की बाबा हे रस्ते डेंजर आहेत, तिथे स्पीड ब्रेकर बसले पाहिजे. नगरपालिकेने कळवलेत फयाज, नगरपालिकेने कळवलेलं आहे. आता PWD खातं काय सांगतं की आमची जबाबदारी नाही, नगरपालिका म्हणजे आमची जबाबदारी नाही, जबाबदार पण घेणार नाही. काय चिंता नाही. हा नगरपालिकेचे पालिकेने काय करणार? तेच ना, जागेचा मालक पालिका. पालिका दिशामुळे तेच ना. नगरपालिकेच्या अधिकारी दिले पत्र दिले तसं दिवाळीला पत्र दिले त्याला फोन केला, फोन करायला पोहोचण्याला वेळ आहे. तसं दिलेलं आहे पत्र आपण. पैशाची गरज पडली, पहिले असं पैशाची गेले की फोन उचलतो. फक्त इथून येतात ते आपला एक मानव आहे की आपल्या 2004 आपल्या बारामतीला आपल्या नागरिकांची मागणी शिशादर्शक फलक महत्वाचा मुद्दा आहे. जेणेकरून इंदापूरवर येणारी वाहतूक, वडवळवर येणारी वाहतूक, फलटवळवर येणारी वाहतूक यांना दिशा मिळत नाही. समजा एखादा हायवा आला किंवा ट्रक आला किंवा एसटी आली तर त्याला जायचं दौंडला, फलटवर आला तर तो डायरेक्ट कुठे जातो बेमेजवाकडे. त्याला दिशादर्शक फलक नसल्यामुळे गेली 20 वर्षापूर्वी मोठी समस्या आहे. ते अत्यंत फलक लावणे अत्यंत गरजेचं आहे. दिशादर्शक फलक. दुसरा मुद्दा जे चौक तुम्ही म्हणता की चौकामध्ये ऍक्सिडेंट झाला नाही, ते कॉर्नर इतके छोटे तिथे वळण त्या सर्कलला बसत नाही. ते सर्कल ऐका ते चौक रुंदीकरण चौकाचं हे एकदम महत्वाचं आहे. कारण मोठी वाहन कॉर्नर बसत नाही. त्यामुळे काय होतं, जोपर्यंत काही गडबडीमध्ये कॉर्नर आतून गाडी घालून चालले महत्वाचं ते फ्लेक्स प्रांतांचं काय करायचं. मेसेज पाठवलेली रेकॉर्ड आहे. एका मंत्र्याच्या म्हणजे विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं किंवा सामान्य नागरिक म्हणून काम केलं तरी प्रशासनाला फक्त शनिवार रविवारी दुपारी ड्युटी करायची, इतर वेळेला शॉपिंग, इतर वेळेला एन्जॉयमेंट करायची 5-6 दिवस बारामती शहरामध्ये. ह्या लोकांचा प्रामाणिकपणा त्यांच्या आतमधले त्यांनाच त्रास झालाय. ते रक्त बघून तो अख्खा म्हणजे शरीराचा खालचा भाग सगळा संपलेला असताना पोलीसाठी जो जीव बापाचा तुटत होता ना, ते बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तिथे आम्हाला असं फील होतं की तो माझा बाप आहे, तिथे मी आहे. आणि सगळ्यांच्या आतमध्ये
नाही, मनापासून आहे. इथे कोणी पॉलिटिकल नेता कोणत्याही पक्षाचा कधी उल्लेख नसणार आहे. हे बारामतीकरांच्या स्वतःच्या मागण्या आहेत. मी पॉलिटिकल नाहीये, मी सोशल नाहीये. मला स्वतःला त्रास झाला म्हणून काल आम्ही निवडणूक घेतली की आमचा आवाजच कोणी ऐकत नाहीये. बोलायचं कुठं? कमेंट सेक्शनला दादानी पोस्ट टाकली, त्या कमेंट सेक्शन मध्ये दादा पोस्ट बघणार नाही. बोलायचं कुठे? मुद्दे मांडायचे कुठे? आम्ही प्रशासन हे टू वे काम केलं पाहिजे. तुम्ही त्याला पॉझिटिव्हली घ्या, कारण तुमच्या भागात तुम्ही जिथे काम करताय त्या भागातले नागरिक एवढे ऍक्टिव्ह आहेत की त्या सूचना सांगतात की आरोप फक्त करत नाही. एक मिनिट सरांचं ऐकलं नंतर आपण बोलूया. प्लीज विनंती आहे, त्यांचे मुद्दे आपण शांततेत ऐकून घेऊयात, त्यांना समजून घेऊयात पहिल्यांदा, नंतर आपले पॉईंट घेऊयात. पहिल्यांदा ज्यांचा उद्देश चांगला आहे असं सर्व तुम्ही या ठिकाणी आलाय आणि प्रशासनात तुम्ही कामात सहभागी होता ही महत्वाची चांगली गोष्ट आहे. सुयोग्य गोष्ट आहे जेणेकरून आपण हे सगळं वाहतूक व्यवस्था कोणताही समाजाचा भाग हे होताना एक प्रोसेस आहे. म्हणजे विकासाचे असू द्या, अगदी आपण सुरुवातीला आपले घर असतो, कुणी बंगला घेऊया, मोठं व्यवसाय प्रवाह आहे, प्रोसेस आहे. म्हणजे प्रशासनाचा भाग म्हणून मी आतापर्यंत जे काही काम केलं बारामती वाहतूक साधारणतः 1 वर्ष 6 वर्ष इथं झालं, त्याच्या अनुषंगाने मी सांगतो मी कुठल्याही दबावाला कधी घाबरणार पण नाही. म्हणजे कुणी मला बोललं म्हणून मी अजिबात घाबरून माझं मत स्पष्ट सांगणारा अधिकारी ह्यातलं बरंचसं आनंदना माहिती आहे, अध्यक्षांना माहिती आहे, सस्ते साहेबांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. इथे बसलेल्या बऱ्याच लोकांना माझी कामाची पद्धत माहिती असेल, त्यामुळे मी घाबरून बोलतोय किंवा असा अजिबात विषय नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय, मी माझ्या पोटतिडकीने काय काम केलं ते तुम्हाला सांगतो. 2-4 मुद्दे मग आपण निवेदन इथं द्या किंवा साहेबांना द्या किंवा साहेब येते. मी आता आल्यापासून साधारणतः पहिल्यांदा इथं बघितलं तुम्ही पुण्यावाला गार्डनला तुम्ही सगळे गेले. पुण्यावाला गार्डनला पहिल्यांदा अक्षरशः चहाची एवढी व्यवस्था तिथे की प्रचंड टपऱ्या असायच्या. लोक सगळे रोडवर वाहनं लावायचे, तिथं सिगरेट ओढायचे, तिथंच गुटखा थुकायचे आणि अवघड परिस्थिती होती. गार्डनला यायला जायला सुद्धा महिलांना मुलांना त्रास होतो. की आम्ही सगळं अतिक्रमण पाठीमागं सरकवलं, कुणाला तिथून उठवलं नाही तरी सुद्धा तिथं वादविवाद झाले. आपले काही लोक फोन करतात, आम्ही कुणाच्या फोनची तमा बाळगली नाही आणि सगळं अतिक्रमण पाठीमागं सरकवलं आणि तिथं दोऱ्या ठोकले. तुम्ही कधी जाता बघा काय तिथं दोऱ्या आहेत, तिथं दोऱ्या ठोकले आणि त्या दोऱ्याच्या आतमध्ये काय करतो गाडी लावतो. माझं वैयक्तिक मत असं आहे की एखादा फास्ट बॉलर असेल तर त्याला 6 पण जाऊ शकतो, बोल्ड होऊ शकतो, परंतु त्याला जर चांगला बॅट्समन असेल थोडी दिशा दिली तर व्यवस्थित होतं. तसं माझं वैयक्तिक मत आहे. लोकांना जर थोडी दिशा दिली, थोडी शिस्त लावली तर सगळं व्यवस्थित होतं. त्या अनुषंगाने मी हा दोरीचा प्रयोग बऱ्याच ठिकाणी यशस्वी केलाय. तसंच त्या ठिकाणी सुद्धा आता आपण रोज होमगार्ड नेमकं सर्व वाहने त्याच्या आतमध्ये लावून घेतो. त्यानंतर होमगार्डचा खर्च आमच्यावर पडलाय ना प्रशासनाने. तुम्ही परत असं तर बंद करतो ना सर. एक मिनिट, इथे रोडनी वाहतूक जातो येतो, माझी 2 मुलं मी घेऊन जातो येतो. एक 1-1.5 महिन्यापूर्वीच एक माझं ऐका मग मी बोलतो. ऐका ना सर, सगळा मुद्दा ऐका तुमची माणसं माझं कामाची नाहीत. होमगार्ड खाली मोबाईल खाली असतात. ठीक आहे, त्याबद्दल माझं मत नाही का मी सांगतो तुम्हाला. मी मध्ये अधूनमधून खूप वेळा मेसेज टाकतो. काय मेसेज टाकतो? माझा नंबर सर्वात जास्त बारामतीकरांच्याकडे माझा वैयक्तिक नंबर आहे आणि खूप प्रत्येक बातमीत असेल, प्रत्येक गोष्टीत मी माझा नंबर देतो. तुम्ही समस्या सांगा, आपण 100% काम करायला त्याच्यावर तयार आहे. मी कधीच नाही म्हणत नाही. कुणाचा फोन उचलला नाही ना तरी माघारी त्याला फोन करतो किंवा मेसेज करतो. तुम्ही त्याबद्दल अजिबात हे बाबू नका. हे बघा, हाताची पाची बोटं सारखी नसतात. पोलिसात सुद्धा चांगले वाईट लोक आहेत, आपण त्याला सरळ तुम्ही सांगा आम्हाला. त्यानंतर सातव चौकात प्रचंड ट्रॅफिक व्हायचं. सातव चौकात आम्ही लोक नेमले, सगळे झालं, काय होत नव्हतं. नंतर असं लक्षात आलं की सगळ्या शाळेचं भरायचं सुटायचं टायमिंग एकच आहे. आम्ही त्या मॅडमला भेटलो, तर मॅडमला भेटून आम्ही ते टायमिंग वेगवेगळं केलं. टायमिंग वेगळं केलं तर म्हणजे 50% ट्रॅफिक तिथंच कमी झालं आणि त्या ठिकाणी आपण एक होमगार्ड नेमतो. त्यानंतर आपण हे तुम्हाला दाखवतो, हे लिफलेट 20,000 लिफलेट छापले. असं नाही की आपण लोकांना सांगत नाही. आम्ही सगळ्या शाळा कॉलेजला बरेचशाच गेलो, त्या ठिकाणी सांगितलं की वाहतुकीचे नियम कसे पाळले पाहिजे, कसे नाही पाळले पाहिजे. त्यानंतर लोकांनी सांगितलं की लपून छपून दंडात्मक कारवाई. मी परत एकदा सांग की ते प्रमाण कदाचित आमच्या लोकांकडून जास्त होतं, परंतु जेव्हापासून मी आलोय 6 वर्षात आपण आता काळ्या काचावाले हे काय गोरगरीब आहेत का? तुम्ही सांगा, गोरगरीब आहेत का ते? आपण किती कारवाई केली? काळ्या काचावाला दाखवा. तुम्ही नंबरनुसार फोटो काढून टाकला तरी 100% तुम्हाला संध्याकाळपर्यंत माघार नाही रिप्लाय दिला तर मी नाव सांगणार नाही. मला जे सायलेन्सरवाले 2 लाखाची बुलेट वापरणारे छोटे आहेत का? गोरगरीब आहेत का ते?
त्यांच्यावर कारवाई करू नये का? केलीच पाहिजे त्यांच्यावर. ऐका 2 मिनिटं पूर्ण ऐका. मी सांगतो लबाडाला, तुकाराला, बदमाशाला अजिबात सोडणार नाही. मग तो कुणी किती फोन करू दे नाही काही होत. आणि मी सोडले नाही, सोडणार नाही. का सोडायचं? त्याच्यामुळे जर वातावरण खराब असेल. आता TC कॉलेजला किमान 6 वर्षात 25 दिवस मी स्वतः उभं राहून त्या ठिकाणी कारवाई केली. तुकार असतात ते सायलेन्सर लावतात आणि सगळीकडे इकडे बोंबलत फिरणार, मुलीला त्रास देणार. ह्या कारवाया आम्ही केलेल्या आहेत आणि मन लावून केलेल्या आहेत. का तर आपल्या आया बहिणींचा त्रास नको या सगळ्या गोष्टीचा. आपलं वातावरण बारामती एवढं सर्व लोक चांगले, सगळं वातावरण चांगलं, ते खराब व्हायला नको हा आमचा उद्देश आहे. त्या भावनेतून आपण ही सगळी कारवाई केलेली आहे. सुरुवातीला आमच्याकडं सिटी चौकीला तो आमच्याकडे होता, तालुका पोलीस स्टेशनला होता. बारामती वाहतूक शाखेकडे दिला. तिथं आम्ही रोज सकाळी तास 1.5 तास, संध्याकाळी 2 तास बॅरिकेड लावतो आणि त्या ठिकाणी बॅरिकेड लावून आम्ही ते वाहतूक नियंत्रित करायचं. पहिलं अर्धा पाऊण तास शिवसाक्षी झाली, अर्धा पाऊण तास लोक वाहतुकीत जाम असायचे. आता त्यानंतर आता व्यवस्थित झालं. त्याच्या अगोदर सुद्धा बॅरिकेड लावत असताना सुद्धा गोष्टी करत. ह्या गोष्टी अजून बरंच सांगण्यासारखी तुम्हाला. ह्यासोबतच आपण जे आता मोठे मोठे सण उत्सव झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, इव्हन पालखीला सुद्धा आम्ही त्याची वेगळी बंदोबस्त स्कीम तयार केली. त्या ठिकाणी बॅरिकेड ठेवले आणि सगळ्या गोष्टी करून घेतल्या. ज्या तुम्हाला एक सर्वसाधारण हे सांगतो, अपघाताची आकडेवारी सुद्धा आम्ही काढली, त्याचा अभ्यास केला. काल सुद्धा प्रांत साहेब, ऍडिशनल एसपी साहेब, DYSP साहेब सगळे त्या ठिकाणी अधिकारी होते. ह्या अनुषंगाने सुद्धा आमची चर्चा झाली की जे वाळू वाहतूक असेल म्हणजे क्रस आहे, त्याच्यामध्ये माती, मुरुम आणि खडी जे वाहतूक करणार असतील तर त्याच्या बाबतीत निर्णय घेतला नाही का ते कागदावर घेऊन त्याची अंमलबजावणी होईल. त्यानंतर त्या वाहनांना कधी प्रवेश द्यायचा कधी नाही तो त्या विषयानं सुद्धा चर्चा झालेली आहे. त्या अनुषंगाने तुमचे जे काही उपाययोजना असतील त्या तुम्ही सुचवा. त्यासाठी मी स्वतः असेल, बाकीचं प्रशासन असेल, तुमच्यासमोर मांडलं जाईल. आपण त्या 100% सोडवायचा आपण प्रयत्न करू. आणि जरी कोणाला वाटलं किंवा आमच्या पोलिसांनी चुकीचं चलन केलं, माझा नंबर सगळ्यांच्याकडे आहे, तुम्ही आवर्जून टाका. जर ते खरंच चुकीचं असेल ते रद्द सुद्धा होईल. म्हणजे अजिबात असं मनात बाळगुणा कधी रद्द होत नाही. चुकीचं असेल तर आम्ही ते सांगून आम्ही ते यंत्रणेला रद्द करू. परंतु ही भावना मनात ठेवू नका की पोलीस हे आपले दुश्मन आहे. की पोलिसांचं कसं आहे की बाबा एखाद्या गोष्टीकडून पोलिसांना नाराजी का वाहतूक पोलीस हा दंडच करणार, दुसरं काय करणार, वाहतूक पोलीस दंड करणार, दुसरं काय करणार. त्यामुळे वाहतूक पोलीस हा नाराज होतो. आपल्याकडे VIP कल्चर बऱ्यापैकी आहे. मी एका पक्षाचा पदाधिकारी असेल काय असेल, मी थोडासा मोठ्या गाडीत आलो की त्याला वाटतं की मला VIP वागणूक द्यावी, मी वेगळ्या पद्धतीचं आहे, मला चलन करू नये अशी भावना लोकांची असते. पण आपण तसं करत नाही. आपण सगळ्यांना एकसारखं चलन करतो आणि कारवाई करतो. तरी तुम्हाला कुणाला जरी वाटलं की बाबा हे चलन चुकीचं पडलंय, माझी गाडी तिथं नव्हती सुद्धा तरी तुम्हाला चलन पडले, तुम्ही आवर्जून हे करा. आता इथं शिंदे आहेत अध्यक्ष आपल्या रिक्षा संघटनेचे. रिक्षा संघटनेचे सर्व लोक बोलवून आपण अवेअरनेस प्रोग्राम घेतला. इथं कशासाठी घेतला की रिक्षा कशी चालू. आणि खूप वेळा रिक्षावाल्यांना सगळ्यांना बोलून आपण सांगितलं की तुम्ही एका महिलेची अशी तक्रार आली की रिक्षावाला माझ्यासोबत आगाऊपणे एकदम बोलला आणि एकदम चुकीचा कॉमेंट केला. त्याला आणून आम्ही आमच्या पद्धतीनं कारवाई केली. शिंदेला माहिती. अशा बऱ्याच वेळेस आपण कारवाई करतो. परंतु त्याच्या पुढे जाऊन आपण सर्व रिक्षावाल्यांना बोलवून तिथं समुपदेशन केलं की बाबा तुम्ही जर कान, नाक, डोळे तुम्ही सगळे रिक्षावाले सगळे जर सतर्क राहिले तर शहर व्यवस्थित राहील. पुढे चुकीचं घडत असेल तर तुम्ही सांगा, आवरून तुम्हाला सांगा, आपण त्याच्यावर कारवाई करू. त्यांचं ट्रेनिंग घेतलं आपण, त्यांना कशी रिक्षा चालवायची, प्रमाणपेक्षा जास्त प्रवासी भरू नका, कुठल्या रिक्षावाल्याला दंड केला सांग, त्याचं कोण हातावर आहे आपल्याला माहिती आहे त्याचं, ते आपण त्याला हे करू. अतिक्रमण आम्ही वैयक्तिक स्वतःच्या ठिकाणी सगळे अतिक्रमण मागं सरकून आम्ही कारवाई केली जेणेकरून वाहतुकीला सुरळीत होईल. आपला उद्देश असा आहे की गोरगरिबाचं पोट त्याच्यावर असतं, आपण त्याला कमीत कमी कारवाई करून त्याला त्या दृष्टीनं मार्गी लावणं आणि त्या अनुषंगानं कारवाई करणं हे असतं. कुणाचाही जीव घेण्याचा प्रशासनाचा अजिबात उद्देश नाही आणि नव्हता मी नसणार आहे. तुमच्या कसल्या प्रकारच्या तक्रार असतील तुम्ही आवर्जून सांगा, आपण त्याच्यावर 100% कारवाई करू. तुम्ही आता वाहतुकीच्या बाबतीत जे सांगताय ना की गोरगरीब आहे, सिंपती तसं नाही. मला काय म्हणायचं सिंपतीमध्ये ऐकलं काय तर पुढे ऐकलं तुमचं आम्ही ऐकलं ना. तर जे काही ज्याच्याकडे लायसन नाहीये, ज्याच्याकडे ड्रेस नाहीये, तुम्ही रिक्षाचं नाव घेता ना. आता आम्ही किती निवेदन दिली तुम्हाला की ड्रेस नाहीये, लायसन नाहीये, गाडीचा फिटनेस नाहीये, इन्शुरन्स नाहीये का,
नाही, त्याचा परमिट नाहीये, अवैध वाहतूक जी आहे त्याच्यावरती कारवाई तुम्ही त्याच्यावरती का नाही कारवाई केली? आकडेवारी देतो आपण आकडेवारीचं कन्सर्न नाहीये सर. तिथं तुम्ही जीव घेतल्यानंतर तुम्ही आम्ही सगळेजणांनी आवाज उठवले, तुम्ही येणाऱ्यांनी आम्हाला सांगणार ही कारवाई केली ती कारवाई केली. तो नकोय आम्हाला, तो कन्सर्न नाही आमचा. आमचा कन्सर्न आहे की तुम्ही शासनाचा पगार, तुम्हाला जी अवैध वाहतूक आहे तुम्हीच कंट्रोल केली पाहिजे. ते कंटिन्यू चालू ठेवली पाहिजे. ते कंटिन्यू तुम्ही आम्ही सांगितल्यानंतर तुम्ही कारवाई करणार. कारवाई कंटिन्यू चालू ठेवली पाहिजे. त्या आठवड्यापूर्वी महिन्यापूर्वी ट्रॅफिकचे इंचार्ज म्हणून कंटिन्यू सांगताय आम्हाला. हायवे पकडले, 2 वर्षातनं पकडल्या, 4 वर्षातनं पकडल्या. सगळ्यात जास्त कारवाई तुम्ही केली हायवेची आता एवढ्या 2 दिवसात. ह्याच्या अगोदर कधी झाली नव्हती. त्याच्यावर ते मला जवळजवळ करायचं नाही, तुला माझं काम आहे का नाही मला बोलायचं तिथं ही योग्य जागा नक्कीच नाही. तुम्ही भरपूर आता एवढं सगळं बोलतो तुम्ही अभ्यास आहे, मला त्याच्यावर माझं जास्त हे करायचं नाही. कोणाचं काम आहे तुम्ही अभ्यास करा, मोटिवेट थोडंसं वाटलं मला लोकांचा अभ्यास आहे, तानाचा अभ्यास आहे, सगळ्यांनी त्याच्यावरती अभ्यास करा की कोणाचे काम आहे कोणाचं नाही आहे, तुम्ही का केलं नाही, तुम्ही आम्ही का केलं नाही असं म्हणत मला ते वादत पडायचं नाही. यापुढे तुमचं जे काही सजेशन असेल तुम्ही सांगा, आपण कारवाई करू. तसं नाही ऐका की ऐका की प्रांतांना खाली ऐका की त्यांना खाली आवाज हितनं आवाज तिकडे आवाज खाली वर लावायचा आहे का काय राव? इतकं आपण बसतोय 3 जण एका जागा गेलेत राव. खाली आलेली लोक बारामती प्रतिष्ठित 2 मिनिटं खाली त्यांना म्हटलं की साहेब खाली चला, लोक सगळी खाली बोलत आहेत. ते काय म्हणले रोजचे निवेदन एवढे येतात, प्रत्येकासाठी खाली गेले तर ते प्रथा पडेल. मला प्रत्येकाची भावना कळते, मी तर प्रत्येकासाठी दिवसभर असतो, प्रत्येकाची एक भावना ऐकून घेईल. ठीक आहे, तुमचा निर्णय काय तुम्ही किती सिरियस आहे एवढं कळतंय, तुम्ही किती सिरियस आहे तुम्ही वरती जाऊ नका. हा विषय फक्त सार्वजनिक बांधकाम विभाग काम काय करणार आहे? ग्राउंडवर जाऊन लोकांच्या अडचणी समजून घेणं. आता तुमच्या शपथ मोठं नाहीये. ग्राउंडवर उत्तर देऊ शकत नाही ना, तर तुम्ही खुर्ची खाली करा किंवा वरिष्ठांना सरकून बदली मागा. किंवा नाही जमणार तर काम करायला. तुमच्या दारापर्यंत आलं तरी तुम्ही म्हणता की आम्हाला भावना काय कार्यक्रम असा नसतो, त्यांना कामाचं पडलं हा बी त्यांचा कामाचा एक भाग आहे. त्याचं काही नाही, त्यांच्या घरातलं कोण नाही गेलं. सुट्टी घेऊन कारण नागपूरची बोलवायची काय गरज आहे? त्यांनी मी काय म्हणतोय आपण काय प्रथम न्याय दंडाधिकारी हाजीर हो. प्रथम न्याय दंडाधिकारी हाजीर हो. प्रथम न्याय दंडाधिकारी तुम्हाला आम्ही न्याय मागायला आलोय, तुम्ही प्रथम न्याय दंडाधिकारी या. काय झालं आम्ही येऊन बसलोय, तुम्ही काय म्हणताय वर या. वर काय जेवण आहे का? चाललंय काय?
अरे आम्ही न्याय कुणाला मागायचा? आमचा ओंकार आचार्य गेलाय. सुनील शेठ, मला आयुष्यभर बोलायचं नव्हतं. पोरगी गेली साहेब. रोज आम्ही त्यांना दूध द्यायचो. रोज काय म्हणला माहिती का? तुमचं आमचं दुधाचं नातं आहे म्हणला. त्याच्या वडील आजारी होतं. त्याच्या वडिलाला माझ्या भावाने व्यक्त तिने काय म्हणला? ओंकार म्हणाला, पाटील तुमचं आमचं दुधाचं नातं होतं. इथून पुढे रक्ताचं नातं झालं. तुम्ही आमचा भाव आहे. अरे आज आमच्या भावासाठी आम्ही न्याय मागायला आलोय. प्रांत खाली येत नाही राव. असंच असतं. बघा सकाळ सकाळ त्यांनी दिलेलं मला मागच्या महिन्यात लावलं झाड घेऊन आले. झाड म्हणलं पाटील ही झाड लावा. मोहाचं झाड आहे. बारके बारकी फळं येत्याल. हे बाकीच्यांना तुम्ही देऊ शकता. ही फळं देत्याल, चिमणे येत्याल. आणि त्यावेळेस काय होईल? त्यावेळेस म्हणतील माझी तुम्हाला आठवण येईल. आज ओंकार वेळ आली. आज उद्या आपल्या घरावर येईल, कुणाच्या घरावर येईल सांगता येत नाही. अरे काय चाललंय? की बारामतीमध्ये सुशोभीकरण तुम्ही केलं. हा बघा धन्यवाद. आयुष्यभर धन्यवाद. अरे आता सुशोभीकरण करता करता मोठं रस्तं आरून झालं हे तुम्हाला का कळलं नाही? आज तुम्ही सुशोभीकरण करता म्हणता. ज्येष्ठांना चालायला तुम्ही वॉकिंग ट्रॅक त्याच्यावर टपरे बांधले. तुम्हाला उत्पन्न कमी पडत होते का सुनील शेठ? तुम्ही टपरे बांधून आज उत्पन्न काढताय. तिथं तुम्ही क्लॉक टावर बांधला म्हणताय. त्या क्लॉक टावरवर काय केलंय? साधी तुम्हाला सुरक्षिततेसाठी साधी जाळी सुद्धा लावता आल्या केवळच्या कडेला. उद्या जर काय एखादं बारकं पोरगं काय कुणी घसरलं, मोठ्या माणसाला वर येतात नाही, बाकीच्यांनी वर कसं यायचं? बघा काळजी आधीच घ्या म्हणजे परत काळजी करायची वेळ येत नाही. एवढं आम्हाला सांगायचंय. भिगवान चौकात तुम्ही त्या दिवशी मी बघितलं दुपारच्या वेळेस तुम्ही भला मोठा झेंडा उभारणार आहे. तिरंग्याला आमचा सुद्धा सलाम आहे. आमची सुद्धा ती भावना आहे. पण त्या भिगवत त्या तीन हत्ती चौकातला झेंडा बघता बघता एखादा शहीद होऊ नये हे आधी आपल्याला कधी करायचं? याच्यावरती आपण आधी काम केलं पाहिजे. त्या रस्त्यावर 3 हत्ती चौकात कुणी येऊन धडकतंय, कुणी मरतंय, त्याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही. तुम्ही झेंडा उभा करताय, देशप्रेम दाखवताय. अरे देशप्रेम दाखवायची जागा जिथल्या तिथं असते. आम्हाला बी देशाबद्दल प्रेम आहे. पण आधी माणूस तर जगला पाहिजे. तो झेंडा बघणारा त्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. बघा मला इथं तुम्हाला विरोध करायचा नाही. ओंकार आचार्य माझा मित्र होता, माझा भाव होता. त्याच्या 2 पोरी गेल्या, त्याचं वडील गेलं. इतकं आम्हाला दुःख झालंय. 3 दिवस झालं आमच्या डोळ्यासमोर त्याचा चेहरा जात नाही आणि जाणार सुद्धा नाही. साहेब त्या पोरांनी माणुसकी फिरली होती. माणुसकी मेडिकल होतं. मेडिकल आज मेडिकल क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना माहिती आहे. आज 10 रुपयाची वस्तू पट्ट दिशेने 40 रुपये विकून माणूस मोकळा होतोय. सुनील काका ज्यावेळेस आम्ही त्याकडे जायचो ना, एखादी 60 रुपयाची वस्तू झाली का ना, औषध झाली ना, काय म्हणायचं माहिती का? पाटील नका घेऊ, रे महागे. मलाच वाईट वाटते. मी गोरगरिबांचं मेडिकलवाला आहे. प्रज्ञाताई ह्या शब्दात जर खोट असेल तर खंडेश्वरी शपथ घेऊ शकतो. मी गोरगरिबांचं मेडिकलवाला आहे. इतकी ब्रँडेड औषध लागतच नाही. अरे ह्याने सुद्धा फरक पडतो, त्याने सुद्धा फरक पडतोय. बस जाऊ दे म्हणलं. खोकल्याचं औषध दिलं काय सांगतोय? काढा प्या, लवंग घ्या, आलं घ्या, दालचिनी घ्या, काढा करा प्या. माणूस परत मिळणार आहे. कुणामुळे झालंय? कुणाच्या चुकीमुळे झालं? डंपर. ही डंपरवाली हे माती वाहत्यात, मुरुम वाहत्यात, वाळू वाहत्यात. ह्यांना कळायला पाहिजे आपण किती शांत पद्धतीने गाड्या चालवल्या पाहिजेत. आणि आज त्या ओंकारवर वेळ आली, उद्या आपल्या होईल, कधी येईल, कुणा येईल काही सांगता येत नाही. म्हणून मला काय म्हणायचंय, पोलीस, ट्रॅफिक पोलीस यादव साहेब पोटतिडकीने सांगितलं मग आम्ही असं करतोय. तुमच्या खालची गेली ना, खालची इतकी त्यांनी लाज सोडून दिली. उन्हा ताणामध्ये इतकं छान कष्ट करतात असं आम्हाला वाटतं. फक्त एकच त्यांचा डोका, एकच त्यांचा ठेका काय माहिती का? पावत्या पाडायच्या, कचाकच पावत्या पाडायच्या. परवा दिवशी व्हिडिओ बघितला आयफोनवर कोणतरी केलं का समेच्या पुढचा मोबाईलवरती चालवून फाडताय तुम्ही आणि परत तुमच्या त्या ह्याच्यावरती टाकताय तुम्ही. काय चाललंय? त्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. ह्याच्यासाठी आम्ही इथं आलोय. प्रांतसाहेबांनी एवढं सगळं झालं तरी तुम्ही म्हणताय अजून आम्हीच वर यायचं. अहो माणसं वर गेली तर तुम्ही खाली नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा. 2 मिनिटं. माणूस मेलाय, माणुसकी मेली नाही. 2 शब्दातला अर्थ समजून घ्या. माणूस मेलाय, अजून माणुसकी जिवंत आहे. आमचं आणि ओंकारचं माणुसकीचं नातं होतं. कशाचं नातं होतं? आम्ही माणुसकीच्या मानवतेच्या नात्याने आमचे काम धंदे सोडून तुमच्या दारापर्यंत आलतो. तुमची बी नैतिक विवेकवादी जबाबदारी होती. एक सजग माणूस म्हणून, एक मानवतावादी भूमिका म्हणून तुम्ही 4 पावलं येऊन खाली उतरून आमची भावना समजून घेणं ही तुमची कर्तव्यनिष्ठता होती असं आम्हाला वाटतं.
आज वास्तविक नगरपालिकेचे सीओ इथं पाहिजे होते, आरटीओचे अधिकारी इथं पाहिजे होते, पीडब्ल्यूडीचे अधिकारी पाहिजे होते, पीडब्ल्यूडीचे पाहिजे होते. नगरपालिकेने काय केले ते सगळे रस्ते पीडब्ल्यूडी करून घेतात आणि त्यांना कारण विचारल्यावर ते सांगतात ते सगळं नगरपालिकेच्या अंडर आहे. नगरपालिकेकडे गेल्यानंतर ते काय सांगतात काय रस्ते MSRDC अंडर MSRDC गेल्यानंतर त्यांनी सांगितलं गतिरोधक अपघात प्रवण क्षेत्र हे नगरपालिका आणि स्थानिक पोलीस प्रशासन निश्चित करतं. त्याचं 2019चं पत्र आहे माझ्याकडे. इतके एकमेकावरती टोलाटोली करते प्रशासन, हे बरोबर नाही साहेब. तुम्हाला सांगतो 4 वर्षापूर्वी साहेब तुम्ही मला एक पत्र नगरपालिकेला द्यायला लावलं होतं ऍज अ पालक म्हणून. ASFला माझा मुलगा होता, माझ्या मनात कुठेतरी धडकी भरायची की मसोबापाची ऍक्सिडेंट होईल. नाला काय मला म्हणले शाळेतनं 2 पत्र घेऊन जा, एक पीडब्ल्यूडीला दे आणि एक नगरपालिकेला दे. दोन्ही पत्र मी जाऊन पोच घेऊन आलो. माझा मुलगा तिथनं 10वी करून बाहेर निघाला तरी अजून तिथं स्पीड ब्रेकर बसतो. कसलं दुर्दैव साहेब ते टोलवा तुम्ही बरं का साहेब हे टोलवा टोलवीचं कसं सांगतात ना त्याचं जिवंत उदाहरणाचं पत्र दिलंय साहेब. नगरपालिका आपल्या प्रशासनापासून 500 मीटर अंतरावरच आहे. त्या नागरिकांचा 2014 पासून 2025 पर्यंतचे अर्ज नगरपालिकेचे बसवा. जर तो वेळेत बसला असता तर हा जो गेला असता आणि आता त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार आम्हाला सांगा. अधिकारी म्हणून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ते पत्र डीवायएसपींना काल देण्यात आलं. काय भूमिका असेल ते आम्हाला सगळ्यांना कळू द्या. इथून पुढे अधिकारी काम करतील. एखाद्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली तर दुसरा अधिकारी झालो तो बारामतीत कारवाई होती. विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे. विकास हा शेवटच्या घटकाला त्याच्या हक्क अधिकारापासून वंचित करता येत नाही. जसा रस्ता डेव्हलप होतोय ना तर त्यात चालणाऱ्या माणसाचा सुद्धा अधिकार आहे. मी फॉरेनची त्या दिवशी क्लिप बघत होतो. रस्ता क्रॉस करताना त्याच्या स्टिक लाईट होती, त्या लाईटवर हजारो गाड्या उभ्या राहिल्या. तिथं आज कुठली व्यवस्था आहे आपल्याकडे? आपल्याकडे कुठली व्यवस्था आहे? विकासाचा हाती चालत असताना ह्यांच्या पावट्याचं उत्तर देतो. पावत्याचा विषय नंतर तुम्ही विकास लागत नाही का? विकास लागत असताना शेवटच्या घटकाचा विचार करा. गैरसमज ऐका मी सांगतो. गैरसमज वगैरे काही नाही. गैरसमज वगैरे काही नाही. गैरसमज वगैरे काही नाही. वस्तुस्थिती शहाणपणा.in तुम्ही चॅनल युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवरती आपल्या बारामती बातमी आपण प्रयत्न करून बघायचा की बारामती 6 महिने पाऊस झाला. उभं राहायचं आलाही झालं माणसाला. तुम्हाला विषयांतर होतं नाना. विषयांतर 2 मिनिटं असं आपलं काय दुश्मन आहेत काय? यादव साहेब ज्या काही तुम्हाला तांत्रिक अडचणी येतात, ज्या काही प्रस्ताव तुम्हाला सरकार पाठवा, तुम्हाला काही कमी पडत असेल तुमचं काम आहे. सीओ साहेबांनी अंगाला लागून घ्यायचं नाही. पोलीस प्रशासनाने आंधळं बहिरेजर मुक्त सरकार असेल तर आम्ही सामाजिक न्यायाची अपेक्षा करायची फक्त. आणि विकासाचा हत्ती तो चालतच चाललाय ना. तो कधी विकासाचा हत्ती तुमचा 3 हत्ती चौकात बदलतो. खाल्लं बी येतो, वरनं बी येतो, इकडून बी येतो. तुम्ही सांगितलं त्यांनी आता सांगितलं तुम्ही टपऱ्या उभ्या केल्या, रस्ते फुटपाथ वाढवले. मग ह्याची यंत्र कोणी बोललं पाहिजे. ही समाजाची जनभावना आहे ना. तुमच्या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट घेऊन तुम्ही पोहोचवा ना आमच्या भावना. तुम्ही अजून किती बळी घाला. गेल्या वर्षी त्या तांदूळवाडीत त्या झाडीचं पोरगे डंपर निघेल शिंदे पेट्रोल पंप. त्या हायवाची लिमिट किती, त्याच्यात लोडिंग किती. त्याचं जर मॉडेल महाराष्ट्राला तुम्ही दाखवत असाल तर मैतीचं मॉडेल बी दाखवावं लागेल ना. त्या विकासासाठी 3 माणसं मारली. पोलीस स्टेशनच्या दारात तिथे जेच मेला होता त्या ह्याच्यावर. बरं सर मी काय म्हणतो फक्त डंपरवर नाही ISMTचे बरेचसे हेवी व्हेकल ते रॉड भरलेले घेऊन जातात ब्रिजवरून जातात. तिथं बॅरिकेड होतं, रेल्वेचं बॅरिकेड होतं सर. ते बॅरिकेड तोडून तिथनं गाड्या घुसल्या जात्या.
ते बॅरिकेड परत एकदा बसवायला, म्हणजे ओव्हरलोडच्या गाड्या तिथं आतमध्ये जाणार नाही. आणि म्हणजे ब्रिज आहे त्याची आतापर्यंत झालेली चौकशी झाली नाही. ब्रिज बी पडण्यासारखा झालेला आहे ब्रिज, तो एक धोकादायक झालाय ब्रिज एक धोकादायक झालेला आहे. सर आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आमच्या मागण्या कधीपर्यंत मंजूर होते बरं का? ऐका ना, ताई माझा भाऊ म्हणून तुम्ही ऐका. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण दिल्यानंतर सरांनी 2 गोष्टी सांगावं की किती दिवसात पूर्ण करणार. नाही कारवाई झाली तर आम्ही तुमच्या दारात येऊन बसणार. आम्ही जाऊनच देणार नाही, तुम्हाला कामावरच जाऊन देणार नाही. ऐका की आज निवेदन घेतात, उद्या कचऱ्याच्या डब्यात जाईल. त्याची कार्य जातात घरी, म्हणजे फुकट पगार घेतात पोलिस, यांच्यामुळे ऍक्सिडेंट होतात. सर यादव सर, प्राण सर, तुम्ही 2 वर्ष येतात जातात. ऐका की ऐका, प्राण सर 2 वर्ष येतील जातील, यादव सर बी 2 वर्ष येतील जातील. कधी आम्हाला हे आंदोलन कुठल्याही राजकीय आमच्या नाहीये, पार्श्वभूमी नाहीये. आमचा सर मुद्दा आहे, संबंधित अधिकारी पाहिजेत, कारण ते आमचा फोन उचलत नाहीत. त्यांना कुठलं काम सांगायचं म्हटलं सार्वजनिक घरचं अजिबात नाही, ते इथं पाहिजे. तुम्ही नंतर कन्क्लूड करा, कारण त्यांच्या जबाबदारी फिक्स झाली पाहिजे. काल दिवसभर सीओनी कुणाचे फोन उचलले, कुणाचेच नाही. त्या अनुषंगाने मला एक सांगायचं, आमचे खासदार साहेब जनता दरबार म्हणून जनतेचा ऐकू शकतात. अधिकारी लोक आमचा आवाज ऐकायला काय नाही, आमचा अधिकाऱ्यांशी काही कॉन्टॅक्टच होत नाही ना. सर एक मिनिट, तुम्हाला फोन केला राहुल सर, यादव साहेबांनी हो ना राहुल सर केली दोन पत्र, आरतीचं एक पत्र आणि प्रांत विद्यार्थ्याला येण्या जाण्यांना त्रास होतो. सगळ्या टेन्शनचा पोरं बाहेर गेली की घरी एक मिनिट. परत केलं ह्याचा विचार नका. राहुल सर नमस्कार. काय झाली परिस्थिती एमआयडीसीतली? मी एमआयडीसीतला नागरिक आहे. आमच्या इथं वैमानिक शिक्षण संस्था आहेत, पायलटची पोरं आहेत, सगळे परप्रांतीय, मोठ्या बापाच्या अवलादीत, पैशावाले आहेत. सर्रासपणे दिवस असो किंवा रात्र असो दारू पिऊन नशेमध्ये गाड्या चालवतात. आज मेडिकल कॉलेज आहे, स्थानिकचे ऍडमिशन कमी, सगळे बाहेरचे विद्यार्थी, मोठ्या बापाच्या अवलादीत त्या सगळ्या फुल पैसे त्यांच्याकडे, दारू पेत्यात, गांजा पेत्यात, गाड्या चालवतात. रोज 5 ते 10 ऍक्सिडेंट पेन्सिल चौकात होतात. यादव साहेब साक्षीदार, यादव साहेब तिथं असतात, सिटीएन चौकात असतात, पेन्सिल चौकात असतात, तरी आळा बसलाय. मेडिकल कॉलेज रोडला येतो सर्वप्रथम हे बघा, गांजा कुठून येतो बारामतीत हे बघा. हे प्रशासनाचं काम आहे, कुठं येतोय कुठं नाही. तो आपली तक्रार आमची अशी की तुम्ही यांना आळा घाला, त्यांच्या सेमिनार भरवा, त्यांचं तुम्ही जनजागृती करा त्यांच्यामध्ये, ह्या पायलटवाल्यांमध्ये. परत राजकीय लोकांमुळे बारामतीचं नाव घालवू नका. आणि किती बळी घेणार आहेत अजून ही लोक? यादव साहेब, जर समन्वय झालं नाही, जनतेच्या प्रश्नाशी रिलेटेड जर तुम्ही समजून घेतलं नाही, तर ही जन आक्रोश फार मोठ्या प्रमाणात होईल. उद्या ह्याला कोणालाही आवरता येणार नाही. भेटणार आहे, आपण सर्वजण भेटायला जाऊ, बोलू त्या गोष्टी. ऐकायचं ना, संबंधितांना बोलू दे ना. कुठं काय बोला की बाकीचे संपले की आमचं काल पण ठरलं होतं, कालही तिकडे ते खंडोबा नगर तिथं होते. आता सकाळी पण ते तिकडे जे स्पीड ब्रेकर, आपल्याला लोकांची मागणी आहे की इंटरनल रोड जे मोरगाव रोडला जोडतात तिथे पण स्पीड ब्रेकर करा वगैरे, तर ते तिकडच्या भागात आहेत. आणि तोंडाला पाणी म्हणून आम्ही 4-4 वर्ष पत्र देऊन ते काय करत नाही. आता लगेच करायला लागले. 35 ठिकाणं आहे. एक मिनिट यादव साहेब, तुम्ही त्यांच्या बाजू घेऊन तुमचं काम चांगलं आहे, आम्ही हे तुम्ही जबाबदार आहे. प्राण साहेबाबद्दल साहेब, तुम्ही एवढे बिझी असता, तुम्ही सगळ्याचे फोन उचलता. खराब आहे.
सीओला पाठीशी घालू नका. एकही पार्किंग चालू नाही सर. बरं का साहेब, ना आता इथं बसलेल्या लोकांमध्ये ना एक मिनिट इथल्या बसलेल्या कुठल्याही लोकांना तुम्ही त्यांना फोन लावा ते उचलतात का बघा. साहेब तुम्ही फोन उचलता कुणाची पण? तो व्यक्तीने 4 महिन्यात किती फोन उचलले ना बारामती करायचे सांगावेत. एक फोन उचलत नाही साहेब. तो फोन उचलतो फक्त दिलेले असतात ना. नाही साहेब, बारामती इतिहासात सगळ्यात बेजबाबदार सीओ मॅट नाही. त्याच्या हाकलपट्टी झाली पाहिजे. तुमच्याकडेच भरपूर तक्रार झाल्या. कारवाई करा तुम्ही सीओ. आम्हाला आंदोलन साहेब तुम्ही कारवाई करा. एक सीओ जर ढाकलून गेला ना दुसरा बरोबर शहाणा होतोय. त्याला किती इकडे बोलवा. हा बोलवा. 10 वेळा 100 वेळा आम्ही ऐकू, पण त्याला इथं बोलवा. सर 2 मिनिटं. आरटीओ सरांना बी बोलवा. एक मिनिट पाटील, ऐकलं सगळं. साहेब आमचं वैयक्तिक काम आहे, त्याला निवेदन देऊन तो कारवाई करत नाही. नगरपालिकेसमोर आहे ना, आपण एक प्रोग्राम करू. नगरपालिकेसमोरच एकदा आंदोलन करू. अहो येऊन दे की इथे काय अडचण आहे तुम्हाला? साहेबांनी बोलावलंय, येणारच की आता. इथंच बोलून घ्या, इथंच बोलवा. बोला तेच साहेब त्यांनाच फोन करायला बारामती तालुक्याची बाकी शांत घ्या. साहेबांना इथं बोलून घ्या. हे आपले राज्याचे प्रधान सचिव आहेत, ते सीओ साहेब. त्यांच्यासाठी आपण प्रांतसाहेबांना इथं उभं करू. ते प्रधान सचिव आपले मुख्य. ऐका साहेब बोलतात ऐका. परवा घडलेली दुर्घटना जे खरोखर दुःखात आहे आणि त्या अनुषंगाने काल पण आंदोलन झालं, त्या ठिकाणी पण मी होतो. आपण स्पीड ब्रेकर एक करतोय. त्यासोबतच काल उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख सरांनी पण आमची VC वेगळ्या विषयासाठी घेतली. त्यात हा विषय आम्ही चर्चा केली. तर नवले ब्रिजला पण पुण्यात हे ॲक्सिडेंट व्हायचे पूर्वी फार मोठे ॲक्सिडेंट तिथे झाले होते. त्या अनुषंगाने त्यांनी सेव्ह लाईफ फाउंडेशन म्हणून एक आहे संघटना पुण्यातली, तर त्यांना आपण बोलवलंय. त्यांच्या माध्यमातून सरांनी त्यांना सांगितलं की आणि आपण त्यांना बोलवलंय. आज ते आलेत, पण आज ते अपघाताच्या ठिकाणचा ते पाहणी करतील. पण त्यांना आपण सांगतोय की सगळे शहरातले कुठं काय उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने ते पाहणी करून एक आपल्याला अहवाल पण देणार आहेत. मग काही ठिकाणी ब्लाइंड स्पॉट असतील, म्हणजे टर्न होताना कळत नाही समोरचा किंवा काय, तर असे पण स्पॉट्स कुठले आहेत, तिथं काय उपाययोजना करता येतील, इतर काय उपाययोजना करता येतील, ह्या पण आम्ही करतोय. याशिवाय आमची पण एक सगळी RTO, CO, ॲडिशनल SP साहेब, DYSP साहेब, आमची पण एक आणि सर्व PIC ग्रामीण एक मीटिंग झाली. त्यात पण आमचं एक असं ठरलंय की जे काही हेवी व्हेकल्स आहेत, हायवा वगैरे, तर त्याला पण आपण सकाळपासून रात्रीपर्यंत एक 8 वाजेपर्यंत, सकाळी 7 ते रात्री 8 एक आपल्याला बंदी घालता येईल का? कारण ह्या सगळे कन्स्ट्रक्शनच्या असतील तर त्यांनी रात्री त्यांचं वाहतूक केली, रात्री त्यांचा माल टाकला तरी चालेल. दिवसा जे आहे ते शहराच्या वेळेस नेमक्या गर्दीची वेळ असते 7 ते 11 आणि संध्याकाळी 4 नंतर पुन्हा गर्दी सुरू होते, शाळा सुटणं वगैरे. तर ह्या वेळेस आपल्याला ते एक बंद करता येतील का, ते एक बघतोय. त्यांना पर्यायी मार्ग काय देता येईल का, त्या दृष्टीने पण आमचा विचार चालू आहे, ते पण आम्ही करतोय. आणि कालपासून कंटिन्युअस आम्ही वाहतुकीवर तर ओव्हरलोडवर कारवाई सुरू केली. ओव्हरलोड जे काही असतील त्याला ओव्हरलोड प्लस आमचा गौणखनिजचा दंड असं दोन्ही पण करणार. कारण त्यांच्यासोबत क्रॉस स्टँडला आम्ही काही गौणखनिज आकारत नाही, पण त्यांच्याकडे एक PP लागतो, ट्रान्सपोर्ट परमिट फक्त लागतं, पण ते घेणं त्यांनी गरजेचं आहे. तर ते नसेल तर आम्ही त्यांच्यावर सुद्धा ती कारवाई करतो. आणि या पद्धतीनं आज आम्ही परत संध्याकाळी ॲडिशनल SP साहेब आम्ही बसणार आहोत, पुन्हा त्याच्यावर काही चर्चा होणार आहे.
आणि ही जी टीम आलेली आहे सेव्ह लाईफची त्यांना पण आम्ही सांगतोय की सगळं टोटलच रस्ते प्लस यादव साहेबांकडे आणि डेवास्ट्रेने सगळ्यांनी काढलं की कुठे कुठे आपल्याकडे मागच्या वर्षात ऍक्सिडेंट झाले, मागच्या 4-5 वर्षात ते स्पॉट सुद्धा आहे, जेणेकरून त्या ठिकाणी काही उपाययोजना करता येतील का आणि इतर पण जे आहेत आणि तुमच्या पण काही असतील सगळ्यांच्या मागण्या तर त्या जरी दिल्या तरी चालतील की या ठिकाणी गरजेचं आहे म्हणून, तर त्या जरी दिल्या तर आम्ही त्या पण त्यांच्यासमोर ठेवू. ते त्या अनुषंगाने मे बी आमच्याकडनं एखादा रस्ता सुटेल किंवा काय तर तो असेल तर तो बघताय. नागरिकांचा सहभाग याच्यामध्ये घ्या, त्या वॉर्डामध्ये जे करतील ना त्या वॉर्डामध्ये तिथल्या नागरिकांचा सहभाग घ्या. कसं आहे नागरिकांचा सहभागाला तसं न करता तुम्ही स्वतःहून तुमच्याकडनं काही सूचना येतील फुटपाथ मोठे केलं तर रस्ते बारके केलं सर. 2014 पासून जर पत्र नगरपालिकेला जात असेल स्पीड ब्रेकर बसवा, 25 आलं पत्र दिलं बसवलं गेलं तर कुणाला सूचना करायचं सर. आम्ही तर तुम्ही हे जी काही उपाययोजना करताय त्याचं स्वागत आहे मनापासून, पण जो आतापर्यंतचा जो पूर्व इतिहास आहे साहेब, नागरिकांना विश्वासात न घेता तुम्ही सगळ्या गोष्टी लादण्याचा प्रकार म्हणजे आता तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांना बरोबर घेतलं, ऍक्सिडेंटल पॉइंट ऑफ व्ह्यूने ते करणार, पण आम्ही सर्वसामान्य लोक जाता येता शहरामध्ये तिथले नागरिक आम्हाला जे अडीअडचणी सांगतात ते आम्ही प्रशासनाला येऊन सांगतो किंवा निवेदन देतो. त्याचा कुठल्याच प्रकारे आणि हे लोक तुम्ही येणार, रात्रोरात सर्वे होणार आणि त्यांनी केलेले अजून चुका होणार. स्थानिकांना विचारत गेलं तुम्हाला काय अडचण आहे? स्थानिकांना विचारत घ्यायला अडचण काय आहे? प्रांत साहेब ना अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, सगळं आपण विसरलो. ऍक्सिडेंट झाल्यानंतर हॉस्पिटलने घेतलेले पेशंट तो मुद्दा आहे. त्या हॉस्पिटलवाल्यांना लेटर काढा की ऍक्सिडेंटची पेशंटला प्रथम तरी विचार करत जावा. आता तुम्ही आपण सगळ्यांनी निवेदन दिली तर निवेदनाचं मूर्तिमंत उदाहरण तुमच्या हातात लेटर आहे, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट वाईज कसं करून जातं संबंधित एजन्सीला ते आपण द्यायला पाहिजे ना. हे आमच्याकडे 4 वर्षापूर्वी निवेदन आलंय बघा. एक मिनिट तुम्हाला मी सांगतोय की संध्याकाळी आम्ही पुन्हा प्रेस पण ठेवलेली आहे. त्या प्रेसच्या माध्यमातून पण आपण हेच सांगतोय की आम्ही काय करतोय, जेणेकरून लोकांना सुद्धा कळेल. आणि तुम्ही सगळ्यांनी शेवटी तुम्ही आलाय तर तुम्ही त्या भागात काम करताय, समाजसेवा करताय, तुम्हालाही माहिती आहेत लोकांना, तर त्या अडचणी आमच्यापर्यंत येऊ द्या तर मला त्यांना पण देता येतील आणि त्या ठिकाणी तुम्ही गडबड करताय, थांबा ना त्या ताईंना. महत्वाचा मुद्दा मी सांगतो. आता ही अपघात झाला, ही आपल्याला माहिती आहे अपघात झालाय, पण अपघात का झाला ही पण गरजेचं आहे. 500 बराच्या परमिशन या बारामती तालुक्यात घेतल्या जातात. किती? तहसीलदारांना 500 बराची परमिशन द्यायचा अधिकार आहे. 500 ते 2000 बराची परमिशन द्यायचा अधिकार प्रांत साहेबांना आहे. प्रांत साहेबांची परमिशन तर घेतलीच जात नाही. तहसीलदार साहेबांची परमिशन 500 बराची घेतली जाते. हजारो बराच उत्खनन या बारामती तालुक्यात केलं जात आहे. अनेक प्रकारच्या उत्खननाच्या बाबतीतल्या मी तक्रारी स्वतः दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 15 ते 20 कोटी रुपये मी शासनाला मिळवून दिलेले आहेत आजपर्यंत. मग आता मी जर निदर्शनात आणून दिल्यानंतर जर असे दंड होत असतील तर ही किती शोकांतिक आहे आणि किती मोठी या बारामती तालुक्यामध्ये अवैध वनखनिज उत्खनन होते. आता हे उत्खनन होत असताना ही हवेचं जे आहेत प्रकार हे वाढत आहेत आणि ह्याचं बारामतीमध्ये विकास कामांच्या नावाखाली ह्याच्या नावाखाली हे वापरलं जाते. तर आमची एकच विनंती आहे की बाबा ही कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जे काय आतापर्यंत जे काय पंचनामे झाले त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. तुम्ही परमिशन देत असताना त्या परमिशन वरती तेवढंच उत्खनन होत आहे का हे पण बघितलं पाहिजे. हायवेचे पण दुसरेच नंबरच्या गाड्या ज्या आहेत ना तिथं परमिशन घेताना वेगळ्या नंबरच्या गाड्या असतात, इथं उत्खनन करताना वेगळ्या नंबरच्या गाड्या असतात, पण त्याचं पण रेकॉर्ड कुठं राहत नाही. तुम्ही परमिशनच्या बाबतीत बरेचसे नियम जर सांगायचे झाले तर तिथं सीसीटीव्ही लावत नाहीत. बरेचसे आहेत त्यात बाबा कोण खनिजामध्ये सोनं गावते, हिरं गावते, काय गावते, कोण चेक करतंय, कोणच चेक करत नाही. तर ह्या देखील बाबींवरती विचार केला पाहिजे, हे देखील वाढलं पाहिजे. बारामती शहरामध्ये जे फुटपाथ मोठ्या प्रमाणात वाढवलेत आणि रस्ते जे आहेत ते अरुंद केलेत, हे पण देखील कुठंतरी थांबलं पाहिजे अशी आमची विनंती आहे. बारामती शहरामधलं जे सातव चौक आहे तिथं अतिशय गर्दी होती सर. त्या पुलावरती पहिलं बॅरिकेड लावलं होतं उंच वाहनं जाऊ नये म्हणून त्या पुलावरनं. आता त्याच्यावरती उंच वाहनं जातात, अवजड वाहनं जातात, आता ते पूल पण पडेल काही दिवसांनी. तर असं पण नाही झालं पाहिजे. आमची एकच विनंती आहे तुम्हाला, या सर्व गोष्टींवरती तुम्ही विचार करावा. आम्ही ज्या तक्रारी करतोय त्याच्यावरती कारवाई करावी, योग्य वेळ
वेळी योग्य जर कारवाई झाली तर अशा अपघात होणार नाहीत. एवढं मला या ठिकाणी सांगायचं आणि थांबतो. सर, पीएनजी चौकात तुम्ही सुशोभीकरणाचा तो एक डोम उभा केलाय, तो रात्री तुटला. हे ज्या वेळेला घडणार, ऍक्सिडेंट घडणार, काही लोकांची मृत्यू होणार, नंतर मग आपण प्रशासन म्हणून सर कारवाई करणार का? काय होतंय साहेब? उदाहरण सांगतो. मागणी नसणारी कामं होतात आणि मागणी असणारी कामं करत नाही. दगड लावून दगड नुसती दगड. 740 रुपयाचा दगड. प्रांत साहेब, 4 वर्षापूर्वी 3 ते 4 वर्षापूर्वीचं उदाहरण सांगतो आठवलेले तुम्हाला. मसोबापाशी KSF इंग्लिश मिडियम स्कूल आहे. शाळेने मला रितसर पत्र दिलं. ऍज अ पालक म्हणून मी ती पत्र त्यांना काय बारामतीच्या इतिहासातला बेजबाबदार सीओ म्हणून त्यांना पुरस्कार जाहीर करू आपण. आजची जी घटना आहे ना, सीओनची त्यांच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. ते उदाहरण ऐका, तुम्ही वाट बघताय कशाची? उदाहरण फक्त ऐका, सगळ्यांच्या लक्षात सुद्धा येईल. त्यावेळेस एक PWDला पत्र दिलं 4 वर्षापूर्वी. 4 वर्षापूर्वी PWDला एक पत्र दिलं, नगरपालिकेला एक पत्र दिलं. आजही शाळा तिथंच आहे, आजही तिथं स्पीड ब्रेकर नाही. आजही तुम्ही एका विद्यार्थ्याच्या किंवा पालकाचा किंवा सर्वसामान्य नागरिकाच्या बळी जाण्याचा वाट बघताय का? उपाययोजना म्हणजे काय असतात? एखादी घटना घडण्याच्या आधी त्याचा अवेअरनेस म्हणून तुम्ही ज्या खुर्चीवर, ज्या पदावर नैतिक जबाबदारी आणि जी जिम्मेदारी घेऊन बसलाय ती तुमचं कर्तव्य आहे की जर तुम्ही त्या पदावर बसलाय तर त्याला तुम्ही त्या न्याय देता आला पाहिजे. काय सर, त्या एजन्सीला, त्या अधिकाऱ्यांना ती माहिती कधी शाळा कुठे काय, आणि त्यांनी काय निवेदन दिलीत काय? आमचा प्रश्न तो आहे की तुम्ही त्यांना बोलवायला संबंधित आला, तुम्हाला काय अडचण आहे? या लोकांना प्रॉपर कुठं प्रॉब्लेम आहे ते आम्ही डे टू डे आम्हाला माहिती आहे ना. आणि पाट्या टाकून होणार नाही ना कामं की कुठं तरी वर्ध निधी येतोय आणि आपण फक्त खाली पाट्या टाकू. असं पाट्या टाकून बारामती चालणार नाही. बारामती फार सजग आहे, जागृत आहे आणि बारामती वेळ पडल्यानंतर, प्रसंग आल्यानंतर तिच्यात फार मोठा अवेअरनेस आहे. ती मोठी सामाजिक क्रांती करू शकते. हा बारामतीचा आजपर्यंतचा इतिहास आहे. तुम्ही तिथपर्यंत लोकांना बळी पाडू नका. जनभावनेचा आदर करा, आदर करा. आणि सीओ साहेब त्यांना सांगतात PWDचं काम आहे. कालच सांगितलं त्यांनी. प्रांत साहेबांनाच खोटी माहिती देतात सीओ. साहेब 1 मिनिट ना बरं का साहेब, इथं सगळ्या बसणाऱ्या माणसांना सिल्वर जुबलीमध्ये जायला लागतं. बारामतीतील सिल्वर जुबली शासकीयकडे गेल्यापासून तिथं आतापर्यंत PM करायला व्यक्ती नाहीये. मी स्वतः बडोदा बँकेच्या मॅनेजर साहेबांनी आत्महत्या केल्यानंतर मी तिथं होतो. जसे यादव साहेब आल्या तिथं एक कॉन्स्टेबल होते, त्यांचं नाव करे होतं. ते स्वतः म्हणाले PM करायला तिथं कोण नाहीये. एक बाहेरून माणूस आणतो आपण प्रायव्हेट आणि त्याच्याकडे पैसे देतो 2,500 3,000. तो त्याच्या मनमानी कारभार करतो. त्याला वाटेल तेव्हा तो येणार करणार. सकाळपासून एकटी महिला होती, परराज्यातली होती, कुणी तिथं येत नव्हतं. अक्षरशः पोलीस डिपार्टमेंटला तो व्यक्ती जो होता त्याला मी म्हणलं ही महिला रात्रीपासून इथं, तिला वॉशरूमला वगैरे जाऊन येऊन द्या. साहेब त्यांनी अक्षरशः त्यांचा जबाब घ्यायचा होता तर त्यांनी बोलवून घेतलं. मी त्यांना म्हणलं नका बोलू. PI साहेब म्हणतात आमच्या पोलीस स्टेशनला पाठवून द्या. करे साहेब म्हणतात तुम्ही डिवाइस पिनला कशाला सांगता. ह्यांचे इंटरनल भांडणं चालल्यात, ती भांडणं चव्हाट्यावर आल्यात. हा एकटाच व्यक्ती कुठवर काय करणार आहे? असे PI बोलवा बारामतीत की आमच्या सिल्वर जुबलीमध्ये शासकीय एवढा मोठी बिल्डिंग बांधली, नेत्यांनी एवढे मोठे बंगले बांधलेत. अहो तिथं अधिकारीच नाही, पोस्टमॉर्टम करायला माणूस नाही, कुत्र चावलेलं इंजेक्शन नाही, साप चावलेला माणूस मेला नाही. पोस्टमॉर्टम करण्यासाठी व्यक्ती गल्ली गल्ली जाऊन हुडकून आणावा लागतो. आणि तिथं असणारा अधिकारी म्हणतो मी काय करू, त्याची नोंदच नाही. आज क्रिस्पाल मरून किती वर्ष झालं, नुसते मेडिकल कॉलेज काढलंय, तिथं 14,000 रुपये पगार असणारा व्यक्ती त्यांनी आजपर्यंत किती PM केलं ते बघा, एक पण नाही. मेडिकल कॉलेजात तुमच्या नगरपालिकेतले एक कर्मचारी गेल्या 3 महिन्यापूर्वी मयत झाले. सकाळी 6 वाजता मयत झालो.
ते मयत झाल्यानंतर मग त्यांना सांगितलं की ते पीएम करायचे. सीओ नसेल माहिती साहेबांनुसार पीएम करायचंय. ठीक आहे, त्याला एक लहान मुलं होती, त्यांना काही माहित नव्हतं तिथं. मग मला एक 11:30-12च्या सुमारास ही घटना कळली. मी तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर मी म्हणलं काय तर मला पीएम करायचं बोलतो. ठीक आहे, मग का थांबलोय तुम्ही? आपले माणूसच अवेलेबल नाही, काय चाललं आम्हाला कोणच काय सांगत नाही. मग मी चौकशी केली तर म्हणजे अजून आम्हाला काय माहित नसतं. बरं, ती कारवाईचा विचार सदस्य मनुष्यवधाचा या पुढं काय काय शेवटचा मुद्दा घ्या, विषय संपवा. नाना बोला. अतुल बोल. मिथून उठ, उभा राहा. पाठदिशील चल. किती दिवसात कंप्लीट करणार आहे ती सांगा आम्हाला. बोला सीओ साहेब. आमच्या प्रामुख्याने जे मुद्दे आहेत की बारामतीमध्ये नागरी भागात असतील किंवा त्याच्यामध्ये ब्रेकर झाले पाहिजे. दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी त्या ठिकाणी स्पीड ब्रेक झाले पाहिजे. आता जे त्या बारामती शहरामध्ये जे मार्गदर्शक आलेलं आहे किंवा 3 अंकी चौकामध्ये जे काही ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली आहे त्याच्यावरती योग्य कारवाई करावी. चौथा विषय, या शहरामधून जे काही हैवा किंवा अवजड वाहनं जे चालतात ते सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत पूर्णपणे बंद करण्यात यावे. सीओचा नाही मुद्दा, त्यांना फक्त स्पीड ब्रेकर बांधून द्या. ती आहे ती जबाबदारी पार पाडत नाही, हायवा थांबवते ना. बारामतीच्या सर्व मुख्य ठिकाणी हे सीसीटीव्ही बसवले. एवढे आपण त्यांची माहिती. बोला तुम्ही सीओ साहेब, जबाबदारी कोणाची? वकील साहेब, सीओ साहेब बोलतील, त्यांचं म्हणणं मांडू. पोलीस मध्ये बोलू नका, कोणीच बोलायचं नाही, एकदम शांत आणि खरी माहिती द्या. ब्रेकरचं काम काल पोलीस विभागाने नगरपालिकेची संध्याकाळी सर थोडासा आवाज त्यामध्ये आपल्याला 37 ठिकाणं पोलीस विभागानं फायनल करून दिलेलं आहे. कोण बांधणार आहे, कोणाची देखरेख खाली? काम नगरपालिकेनं. मग ह्याच्या आधी पत्र दिलं तेव्हा तुम्ही प्रांत साहेबांना खोटं बोलला की पीडब्ल्यूडीचं काम आहे काल, आणि आता म्हणताय नगरपालिकेचं काम आहे. हे कशासाठी तुम्ही आता बोलता? काय सर, तुमचा आदर आहे. हा माणूस प्रत्येक वेळेस फसवतो. तुम्हाला फसव. काल तुम्ही मला सांगितलं की नाही की सीओचं म्हणणं आहे की ती पीडब्ल्यूडीचं आहे. आज सीओ का म्हणतात माझी जबाबदारी? आम्ही तुम्हाला म्हणलं की नाही अर्ध्या तासात स्पीड ब्रेकर बसून दाखवतो. कशी आली यंत्रणा केलं? मग वाट बघत होतो. एक मिनिट सर, आता सांगतात ते माझ्या साहेब, तुमच्या हातात जो कागद आहे ना ते कागदात काय लिहिले बघा. कागदातच लिहून दिलंय साहेब. मोरगाव रस्ता स्टेट पीडब्ल्यूडीचा आहे. मोरगाव रस्त्याची सकाळी पीडब्ल्यूडी आणि नगरपालिकेनं आम्ही एकत्र पाहणी केलेली आहे. पीडब्ल्यूडीचे ड्युटी मोरगाव रस्त्यावरती स्टेट हायवेवरचे काम पीडब्ल्यूडी करणार आहे. मोरगाव रस्त्याला जे इंटरसेक्शन आहेत अंतर्गत रस्ते तिथलं काम नगरपालिका. बरोबर आहे, पण पीडब्ल्यूडीला लिस्ट कोण देतं कामाची? तुम्ही देता नगरपालिका. ती फक्त सुपरव्हिजन करते. खोटं बोलू नका साहेब. आज बारामतीतले सगळे कामं नाना पीडब्ल्यूडी करते, नगरपालिकेची कामं करते. त्याला नगरपालिका लिस्ट देते. तुम्ही आम्हाला बी इथं दिशाभूल करता. अहो खरं सांगा की जबाबदारी नगरपालिकेची होती ती पार पाडली गेली. विषय फक्त प्रांत साहेब बरोबर आहे का नाही? माझी जबाबदारी मी करून घेतो, एवढंच बोलायचं. विषय संपला. ती किती एक गोष्टीसाठी किती तुम्ही हे करताय? पुढच्या 8 दिवसांमध्ये आपले सगळं स्पीड ब्रेकरचं काम देण्यात आपण चार गेले सर. स्पीड ब्रेकरचा कलर 10 वर्ष मारला जात नाही सर, तरी दिसत नाही. पैसे काढले ते कलर मारायचे, पैसे बी गेले. डिवायडरचे कलर 6 महिन्याला बदलतात आणि स्पीड ब्रेकरचे मात्र गरोदर महिला इथे रिक्षावाला दिशेने उडतो, ती गाडी बी स्पीड ब्रेकर मध्ये अडकती. एवढे मोठे स्पीड ब्रेकर, त्याला टेक्निकल काहीच गोष्टी नाही. सर चांगलं काम करा काका. बारामतीचा विकास चाललाय, कुणाला विचारून चाललाय, कुणाच्या मागणीनुसार चाललाय? करोडो रुपये ती तरी देऊन जावा इथनं. विनंती नवीन आलाय आणि अशा पद्धतीने तुमचं जे स्वागत होतंय ना, हे स्वतः अधिकारी राहिलेले साहेब. किती मोठी कष्ट करून खाणारा माणूस आहे. आम्ही तर राजकीय पदाधिकारी. जबाबदारी आहे तुमची, जबाबदारी आहे सर्वसामान्यांना ऐकण्याची. तुम्ही आमच्या घरावरती जर घरपट्टी नाही भरली तर ते मोजमाप घेऊन येतं लगेच, शास्ती लावतात. काम नाही झालं आणि हे पत्र दिली तर तुमची जबाबदारी नाही का? तुम्ही लोकांचे जीव गेल्यावर जबाबदारी स्वीकारणार.
येता का नाही तुम्ही घरी आमच्या घरी मोजमाप करायला, घरपट्टी भरली मोजून भरता केले का नाही बघायला. अधिकारी काय असतं बेगवन ना, रोडचा प्रांतासाहेबाकडे बघा, एकटाच झाले तरी बेगवन रोड किती ट्रॅफिकचं आहे माहिती ना तुम्हाला. 4 महिने झालं तुमचे ते ब्रेकरचं काम चाललंय, दिवसा डोळे चालले. चेअरमन नाही, मी चौकी राष्ट्रपती कामं चालले आता. म्हणजे देशामध्ये हे जबाबदारी कुणाची आहे? तुम्हाला प्रायोरिटी नाही. थांबला जातोय सर, रोज एक रोड थांबतात. आणि डिवायडरचं काम चालू आहे, थोडं स्पीडर घेऊन. हो सर, सगळे म्हणतात राजीनामा द्या तुम्ही लोकांचे फोन काही वैयक्तिक काही कुठल्या फाईल सही करण्यासाठी नसतात, लोकांचे फोन असतात काही अडचणी असतात. काल तुम्ही DSPनी उचलले, तुम्ही माणूस फोन उचलायचा आहे, लेंडी आला तिथंही अपघात झाला छोटा, त्यासाठी फोन केला की इथे स्पीड ब्रेक, त्यांनी फोनच उचलला. बरं मी नाही केला, सगळ्यांनी केलं. इथं उभं राहिलेले सगळ्यांचे मागच्या 15 दिवसात साहेब मी तुम्हाला 3 वेळा फोन केला लोकांच्या कामासाठी, तुम्ही फोन उचलला नाही. मी म्हटलं ठीक आहे साहेब, कामात बिझी असतील. मी 4 वेळा ऑफिसला आलो, तुम्ही नव्हता. शेवटी मी तुम्हाला मेसेज टाकला, मी जनतेच्या कामासाठी फोन करतोय, माझ्या पूर्वीच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला नाही. तरी साहेब तुमचा रिप्लाय नाही, एवढं दुर्दैव बाबा. मी रिप्लाय सुद्धा देत नाही. अधिकारी यांनी चांगली बारामती बघितली असेल, सुशोभीकरण झालेली बारामती बघितली असेल, पण यांनी सर्वसामान्यांचा आवाज यांना ऐकायचा नसेल तर येणाऱ्या काही काळामध्ये तीव्र आंदोलन उभं करू, जाहीरपणाने सांगतो या ठिकाणी. हो, आंदोलन नाही ना, लय भारी सत्कार करू. परत शिवणी लक्षातच ठेवलं पाहिजे. तुम्ही सगळी माहिती घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही कुठल्याही वैयक्तिक कामासाठी कधी येत नाही. ना एखाद्या विशिष्ट संस्थेचा त्या हॅपी स्ट्रीटला सीओ साहेब मला 4 वेळा तिथे उलटे पालते होताना दिसले. आणि ते जनतेचे काम एका विशिष्ट संस्थेच्या कामात तुम्ही तिथे उलटे पालतो. हा विरोधाभास आहे ना, हा विरोधाभास त्यांनी त्यांचं करावं, त्यांना ज्यांनी पोस्टिंग दिले त्यांच्या पाया पडावं. आमचं काही त्याच्यावर नाहीये, पण यांना सर्वसामान्यांच्या कामासाठी इथं नेमलं बारामतीमध्ये. यांना काय कोणाच्या नमस्कार करायला नेमलं नाहीये. जमतच नसतं तर आपलं जावं बदली करून पाहतील नाही तुमच्या कामाला. हे जी वस्तुस्थिती ना साहेब, ही कुठला उन्मटपणा आला यांच्यात. सर, मी एक रिक्षा संघटनेचा अध्यक्ष आहे. माझा मोबाईल 24 तास चालू असतो. माझा रात्रंदिवस पॅसेंजरला सहकार्य असतं. यादव सरांना बी माहिती आहे. आमच्या रात्रंदिवस नाही सांगण्याचा एक तुम्हाला भाग आहे. कुठलाही कॉल येऊ द्या, त्याला रिस्पॉन्स दिला पाहिजे. साहेब, डेप्युटी आरटीओ साहेबांनी जागा व्हा सर, तुम्ही सर जागा व्हा. तुम्ही रिक्षावाला मामूली रिक्षावाल्यांनी महाराष्ट्र चालवलाय, मी बारामती चालवलं. शिंदे स्वतः बरं रिक्षा थांबण्यासाठी डेप्युटी साहेब, आरटीओ आणि PI यादव साहेब यांना किती वेळ फोन केला, किती वेळ फोन उचलला तुमचा यादव साहेब? रिक्षा थांबायच्या संदर्भातला विषय त्यांच्यामुळे राहिलेत. नगरपालिकेने जागा नको द्यायला. म्हणजे हे लोकांना ना साहेब काही सिस्टमॅटिक होऊ द्यायचं नाही. ऐका ना, एक जण बोला 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 की एक मिनिट साहेब, लॉकडाऊन मध्ये ना शिवाजी चौकातला रस्ता डिवायडर टाकायचं काम चाललं होतं. त्याचं टिक मार्क कुठपर्यंत केलंय आणि तो डिवायडर कुठपर्यंत टाकलाय तुम्ही एकदा बघा. नसेल तर माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे सगळं, मी तुम्हाला सगळं दाखवतो. संबंधित व्यक्तीने स्वतःची दोस्ती जपण्यासाठी तो तिथपर्यंत नेलेला डिवायडर अलीकडे न्याला, बुजवला, परत तो काढला आणि बारका केला. अहो, तिथं एकाच वेळेस मुनवडीकडे व्यक्ती जातो, एकाच वेळेस मलदेकडे जातो आणि तिकडं फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी तो डिवायडर कमी केला. त्याचं माझ्याकडे सगळं प्रूफ आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे बबलू खत्री. त्यांनी तो डिवायडर टाकलेला काढला आणि स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी रस्ता डिवायडर ती रस्ता केलाय लॉकडाऊन मध्ये. का तर ते लोकांना रस्ता मोठा व्हावा म्हणून. जीव घेणार रस्ता झाला, येणारा माणूस सरळ सांगू येतो. डिवायडर टाकताय त्याची गरज आहे का तिथं? तिथनं गाडी वळणार आहे का मोठी? स्कूल बस येतात, कंपन्यांच्या बस येतात, जैन मंदिराच्या इथं तुम्ही जाऊन बघा, आहे का गरज त्याची?
नाही ऐका ना नानाजी साहेब म्हणजे साहेबांना सांगतो या ते डिवायडर राहू द्या. हो ऐका सगळे थांबा. त्यांना सांगून तुम्ही चला ना नेत्याच्या घरावरती जाऊन आपण त्यांना सांगू अशा अशा अडचणी येतं. नेत्याला कामं सांगणारी माणसं फक्त पहिल्यासारखी मान हलवतात. दादा ही खरं ही दादा खरं आज चुकीचं काय ही दादाला कळणारच ना. तिथं गेलं पाहिजेत आपण ह्यांचं तरी ऐकणार आहे का साहेब तुम्ही नाही ऐका ना पत्र दिलेलं आहे काल त्याच्यावरती कारवाई सायकल ट्रॅकचे जे पट्टे आहेत ना त्या काढा. सायकल ट्रॅकचे पट्ट्या मारल्यात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जबाबदारी तुमच्यावर पुरावे सगळं आहे. गेले 10 वर्ष झाले एक सुद्धा सायकलच्या ट्रॅक मधनं जाता येत नाही. त्या उलट काय झालंय की लोकांनी पार्किंग केलेलं आहे. पांढऱ्या पट्ट्या त्या पांढऱ्या पट्ट्यांच्या आतमध्ये पार्किंग होतात गाड्या. पत्र काल आपण डीवायएसपी साहेबांना पत्र झाले ती जबाबदारी नगरपालिकेची असेल. त्यानुसार जे 4 बळी गेलेले आहेत ती चूक नगरपालिकेची आहे. त्याच्यासाठी त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि ते त्याची रिसिप्ट बी जोडलेली आहे की बाबा ह्या संबंधित अधिकाऱ्यावर ते सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. तर मी आमच्या सगळ्या बारामतीकरांच्या तर ते साहेबांना सांगतो की आमची तीच मागणी आहे आपण त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करणार का हे आम्हाला सांगावं. आणि स्पीड ब्रेकर हे होणारच आहे. आता माणसाचा बळी ते एका घरातले 4 बळी गेले म्हणजे ते करावंच लागणार आहे आणि ते होणार आहे. पण अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली तर भविष्यात इथे येणारा अधिकारी सांगणार नाही जनतेचे काम पहिले नेत्याचं नंतर कारण जनता इथून घालव. तर ह्याच्यासाठी तुम्ही कारवाई करणार आहे का ते सांगा. आम्ही काय त्याचा तपासून आता सगळे पुरावे तुमच्याकडे आहेत की साहेब अजून तपासताय. हा सीओ तुम्हाला सांगतो पीडब्ल्यूडीचं काम आहे. पीडब्ल्यूडी सांगते सीओचं काम आहे. अजून तपासायचंय. मग इथं थांबून राहू आपण. आम्ही तपासतं बसू काम आहे. इथं थांबून राहतो तुम्ही सगळे पुरावे साहेब. आम्ही इथंच थांबतो. सगळ्यांना बोलून घ्या. नाना या हो काका या ना ते निवेदन मुनीर भाई नाना पलीकडे जाऊ. असं 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 तर सगळे समोर असं पांगा 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 मंगलदास पांगव सगळे. या पाठीमाग ऍडिशनल मुद्दे ऍड करून नंतर परत दुसरं एका खाली सगळेजण खाली आठवडे. परवा दिवशी जो अपघात झाला दुर्दैवी त्याच्यामध्ये 4 जण शुभम 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 परवा दिवशी जो आपल्या खंडोबानगर रोडला जो अपघात झाला त्याच्यामध्ये 4 जणांचा जो अज्ञात बळी गेला त्या सगळ्या हुतात्म्यास शांती लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांनी 2 मिनिटं शांत राहावं श्रद्धांजली व्हायची. शांती शांती